चला सुरू करूया. ओके, ऑलराईट आहे. आता मी हे पब्लिक केलेलं आहे चॅनलला. सुरुवातीला हे प्रायव्हेट होतं फक्त, आता मी एकदम पब्लिकली ओपन आहे. चला सुरू करूया. ओके, आज आपलं लेक्चर कशावर आहे? आज आपलं लेक्चर पूर्ण वन शॉर्ट रिव्हिजन आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज वर. ओके, ह्युमन हेल्थ अँड डिसीजचं वन शॉर्ट रिव्हिजन आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज. ओके, ह्युमन हेल्थ अँड डिसीज इज द वन शॉर्ट रिव्हिजन ऑफ द ऑल चॅप्टर. पूर्ण चॅप्टर आपण आजच्या लेक्चर मध्ये संपवणार आहे. ओके, चला आता याच्यामध्ये काय काय बघायचं बघा. ह्या चॅप्टर मध्ये 5 मुद्दे आहेत, 5 सब टॉपिक्स आहेत. एक पहिला सब टॉपिक्स आहे तुमचा कॉमन डिसीजेस. काय आहे? कॉमन डिसीजेस. कोणकोणते कॉमन डिसीजेस आहेत ते आपण बघणार आहोत. सेकंड बघायचं आपल्याला इम्युनिटी. कोणता पार्ट बघायचंय? इम्युनिटी बघायचंय. ओके, थर्ड टॉपिक आपल्याला बघायचं आहे एड्स. कोणता बघायचा आहे? एड्स. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॅन्सर. आणि लास्ट टॉपिक आहे आपला अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज. ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. बघा पूर्ण चॅप्टर मध्ये हे 5 सब टॉपिक्स आहेत आणि 5 सब टॉपिक्स आपण सिंगल लेक्चर मध्ये आज संपवणार आहे. रेडी आहात तुम्ही? आर यू रेडी? आर यू रेडी गाइस? चलो सुरू करते हैं. कॉमन डिसीजेस. पहिले ते हे समजून घ्या हेल्थचा अर्थ काय. सुरुवातीला टॉपिक मध्ये थोडासा पॉइंट दिलेले हेल्थच्या विषयी. तर हेल्थचा अर्थ आपण पहिले समजून घ्या. हेल्थची डेफिनेशन म्हणजे काय. जर तुम्ही स्वतःला हेल्दी म्हणत असेल, तुम्ही म्हणत असेल की मी हेल्दी आहे, मी ओके आहे, तर हेल्दी तुम्ही कशावरून म्हणतात? स्वतःला तुम्ही हेल्दी म्हणताय कशावरून? तुम्ही आजार फ्री आहे, तुम्हाला कोणता आजार नाही, मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज, म्हणजे तुम्हाला कोणताच आजार नाही आहे म्हणून तुम्ही स्वतःला हेल्दी म्हणताय. किंवा तुम्ही फिजिकली फिट आहात, यू आर फिजिकली फिट, जिम वगैरे जाता, सकाळी सकाळी वॉकिंग करतात, म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात असं तुमचं म्हणणं आहे. असं मला वाटतं. फिजिकली फिट. ओके, तुमचं काय म्हणणं आहे की बाबा अब्सेन्स ऑफ डिसीज आहे, मला काही आजार नाहीये आणि मी फिजिकली फिट आहे, म्हणजे मी काय झालो? हेल्दी झालो. मी काय आहे? हेल्दी आहे. एक्झॅक्टली हेच असणार. पण फक्त फिजिकली फिट असून किंवा आजार नसून चालणार नाही. तुम्हाला याच्यात अजून 2 टर्म ऍड करावं लागेल. म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहे म्हणून तुम्ही हेल्दी नाही, याच्यात तुम्हाला अजून 2 गोष्टी ऍड करावं लागेल. ते म्हणजे तुम्ही मेंटली अँड सोशली सुद्धा फिट पाहिजे. कसे पाहिजे? सोशली सुद्धा फिट पाहिजे. तुम्ही फिजिकली फिट आहात, एकदम ताकदवान आहात, बॉडी बिल्डिंग आहे, एकदम जिमला जातात वगैरे सगळे. ओके, आता जर तुम्ही मेंटली म्हणजे तुम्ही तुमचे विचार वगैरे, समाजात राहणं, तुमचं बिहेवियर हे जर चांगलं नसेल तर तुम्ही हेल्दी होणार का? तुम्ही हेल्दी म्हणू शकणार का स्वतःला? बिलकुल नाही म्हणू शकणार. जर तुम्हाला स्वतःला हेल्दी म्हणायचं असेल तर तुमच्यात ही 3 गोष्टी परफेक्ट पाहिजे. फिजिकली फिट पाहिजे तुम्ही. ओके, तुम्ही मेंटली फिट पाहिजे आणि तुम्ही सोशली सुद्धा तुमचं बिहेवियर सुद्धा फिट पाहिजे, चांगला पाहिजे. ओके, बोर्डवरचे वर्ड क्लिअर दिसत नाही असं म्हणणं आहे. बोर्डवरचे शब्द क्लिअर दिसत नाही. तुमच्या याच्यात क्लॅरिटी बघा. कोणाला असं वाटतं बोर्डवरचं क्लिअर दिसत नाही? तुमच्या साईडला बघा, साईडला ना खाली असं हे दिलेलं असणार. सेटिंग मध्ये जा, तिथं ऑप्शन असतात. सेटिंग मध्ये गेल्यावर ऑप्शन असतात. 3 डॉट वर क्लिक करा. 3 डॉट वर क्लिक केल्यावर ना तिथं येणार तुमचं क्वालिटीवर क्लिक करा. तुम्ही क्वालिटीवर क्लिक केल्यानंतर तिथे येणार तुमच्या समोर ऑप्शन राहणार. त्या ऑप्शनवर क्लिक करा. ती 360 480 करून टाका, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी भेटेल. ओके, ओके, चला. मेंटली आणि सोशल म्हणजे 3 गोष्टी तुमच्याजवळ पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्वतःला हेल्दी म्हणू शकणार. राईट. पण आता याच्यामध्ये एक अजून वर्ड ऍड केलेलं आहे. कोणी माहितीये? WHO. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, जगातली जी जागतिक जी संस्था आहे, आरोग्य संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अजून एक वर्ड ऍड केला याच्यात. कोणता वर्ड ऍड केलेला आहे? तो म्हणजे स्पिरिच्युअली तुम्ही हेल्दी पाहिजे. स्पिरिच्युअली कशी पाहिजे? तुम्ही फिट पाहिजे.
स्पिरिच्युअली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे जे स्पिरिच्युअल वर्ड आहे ना, हा फोर्थ डायमेन्शन ऍड झालेली. हे पहिले 3 वर्ड होते, आता हे फोर्थ डायमेन्शन सुद्धा याच्यात ऍड झालेली. ओके, हे झालं तुमचं हेल्दीची डेफिनेशन. जर तुम्हाला डेफिनेशन करायची झाली तर कसं करणार तुम्ही डेफिनेशन? हे बघा, डेफिनेशन कसं करणार? हेल्थची डेफिनेशन करायची तुम्हाला तर कसं करणार बघा. कंप्लीट आहे हे, कंप्लीट 3 पाहिजे तुमच्याकडे. बघा, स्टेट ऑफ कंप्लीट काय? कंप्लीट काय? कंप्लीट फिजिकल सोशल मेंटल. या पहिले मेंटल म्हणजे जशी डेफिनेशन आहे तसंच लिहावं लागेल ना. फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. वेलबिंग म्हणजे चांगले आहात, ओके आहात. दॅट इज तुम्ही स्टेट ऑफ तुमची फिजिकल, मेंटल अँड सोशल जे कंडिशन आहे ते कशी आहे? वेलबिंग आहे, चांगली आहे. याला आपण म्हणणार हेल्थ. ओके, आणि फोर्थ डायमेन्शन मग त्याच्यात स्पिरिच्युअल ऍड झालेले आहे. ओके, अजून एक मुद्दा आहे हेल्थवर. हेल्थ याला हेल्थवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? आपली जी हेल्थ आहे त्याला कोणते फॅक्टर अफेक्ट करणार? ओके, कोणत्या फॅक्टर अफेक्ट करणार? हे क्वेश्चन येऊ शकते याच्यावर, क्वेश्चन आलेले पण आहे. एक तर तुमचं जेनेटिक्स फॅक्टर अफेक्ट करणार, वंशिक आई वडिलांकडून गिफ्ट भेटलेलं असतं जेनेटिक्स फॅक्टर. तर जेनेटिक्स फॅक्टर अफेक्ट करू शकता तुमच्या हेल्थवर. जर तुम्हाला वंशिक काहीतरी बिमारी असेल तर तुम्ही हेल्दी असणार का? नाही, म्हणजे जेनेटिक फॅक्टर अफेक्ट करणार. दुसरं तुमचं इन्फेक्शन, काही आजार वगैरे झालं, तुम्हाला बिमार पडले, म्हणजे तुमची हेल्थ चांगली राहणार का? बिलकुल चांगली राहणार नाही. म्हणजे तुम्ही बिमार पडू शकता, तुमची हेल्थ खराब होऊ शकते. म्हणजे जेनेटिक्स तर करणारच, इन्फेक्शन पण करणार. आणि अजून सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही स्वतः केलेली चूक, म्हणजे ती म्हणजे तुमची लाईफस्टाईल. जर तुमची लाईफस्टाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुमची हॅबिट असेल, तुमची जी सवय ती जर हेल्थला हानिकारक असेल तर ती लाईफस्टाईल सुद्धा तुमच्या हेल्थला प्रॉब्लेमॅटिक असू शकते. ओके, एक्झॅक्टली म्हटलं, इन्फेक्शन अँड लाईफस्टाईल. तर हे 3 जे फॅक्टर आहेत, हे तिन्ही फॅक्टर तुमच्या हेल्थला अफेक्ट करू शकतात. ओके, हे होतं प्रायमरी एक इंट्रोडक्टरी पार्ट होता चॅप्टरचा. आता आपण एक्झॅक्टली सुरू करूया आपलं कॉमन डिसीजेस. काय सुरू करणार आहोत आपण? कॉमन. बघा, 5 पार्ट आपल्याला बघायचे. कॉमन डिसीजेस, इम्युनिटी, एड्स, कॅन्सर अँड ड्रग. ओके, आता 5 पैकी आपण आता सुरू करणार आहे कॉमन डिसीजेस. ओके, चला सुरू करूया. थोडं आपण फास्ट घेऊया. कसं आहे, कमी टाइम मध्ये चॅप्टर संपलं पाहिजे आणि समजलं पण पाहिजे. फास्ट घेऊन पण फायदा नसतो कधी कधी जर तुम्हाला समजत नसेल तर. बरोबर आहे ना? चला पहिलं सुरू करूया आपण कॉमन डिसीजेस. कॉमन डिसीजेस बघा, तुमच्या बुक्स मध्ये एक वर्ड यूज केलेला आहे बघा, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. कोणते डिसीज? एक असते इन्फेक्शियस डिसीज आणि एक असते नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. काय अर्थ आहे याचा? इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये आजार स्प्रेड होणं, ट्रान्सफर होणं. जर ह्या माणसाला जर एड्स असेल, या पर्सनला जर एड्स असेल तर एड्सची बिमारी हे पर्सन याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, कॉन्टॅक्ट म्हणजे कसं, जे एड्स स्प्रेड होण्याचे जे माध्यम आहे, जसं सेक्शुअल कॉन्टॅक्ट असेल, इन्फेक्टेड निडल असेल, या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काय होणार? एड्स इथं स्प्रेड होणार. बरोबर? हे झालं तुमचं इन्फेक्शियस डिसीज. जसं ट्युबरक्युलोसिस झालं, तसं वेगवेगळे आजार असतात, ते इन्फेक्शियस डिसीज म्हणजे स्प्रेड होऊ शकतात. राईट? आता नॉन इन्फेक्शियस डिसीज याला काय म्हणणार आपण? नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? जे स्प्रेड होत नाही. जसे काय, जर ही माणूस आहे, ओके, याला कॅन्सर आहे. काय आहे याला कॅन्सर आहे. बरोबर? या कॅन्सर एका माणसामधून दुसऱ्या माणसामध्ये स्प्रेड होईल का? नाही होणार. एक्झॅक्टली राईट. तर याला म्हणणार आपण हे स्प्रेड होणार का? नाही. म्हणजे इट्स अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. याला अजून एक नाव काय माहितीये? नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज. नॉन कम्युनिकेबल डिसीज. आणि याला काय म्हणणार आपण? कम्युनिकेबल डिसीज. समजलं? कम्युनिकेबल म्हणजे इन्फेक्शियस, जे एका माणसामधून, एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये स्प्रेड होऊ शकतो. दॅट इज अ कम्युनिकेबल डिसीज. आणि नॉन इन्फेक्शियस मीन्स नॉन कम्युनिकेबल, जे एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये स्प्रेड होऊ शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके, एक्झाम्पल दिलं तुम्हाला कॅन्सर. ओके,
आता आपण कॉमन डिसीजेस कोणकोणते आहेत बघा. याच्यात बघा कोणकोणत्या प्रकारचे कॉमन इन्फेक्शन असतात. एक तर तुमचे बॅक्टेरिया असणार, बॅक्टेरियामुळे जे आजार होतात किंवा व्हायरसमुळे आजार होणार, बरोबर. प्रोटोझोन असतात. तुमच्या चॅप्टर मध्ये जे बुक्स मध्ये दिलेले तेवढेच आजार आपण घेणार आहे. बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोन, हेल्मिंथ. ओके, पूर्ण लिहायची का? पूर्ण लिहितो, चला पूर्ण लिहितो म्हणजे तुम्हाला शॉर्ट फॉर्म काही जणांना आवडत नाही, तर शॉर्ट फॉर्म आपण थोडा अवॉइड करूया ना. बॅक्टेरिया, बॅक्टेरियामुळे होणारे आजार आपल्याला बघायचे, बरोबर. कोणकोणते आजार आहे बॅक्टेरियामुळे होणारे सांगा. एक असणार तुमचं टायफॉइड. आपल्याला बघायचे कोणते तेच आपण बघणार आहे. ओके, निमोनिया. हे दोन आजार आपल्याला बघायचे. व्हायरस मध्ये कोणते बघा. व्हायरस मध्ये दोन आजार आहे. एक तर तुमचा कॉमन कोल्ड, कॉमन कोल्ड, आणि दुसरा आहे तुमचा एड्स. एड्स तो पूर्ण सब टॉपिक्स आहे, एड्स वर सेपरेट टॉपिक्स आहे. ओके, नंतर आपण बघणार प्रोटोझोन. कोणता बघणार? प्रोटोझोन. प्रोटोझोन मध्ये दोन आहे. एक आहे मलेरिया, एक आहे तुमचं अमिबियासिस. अमेबियासिस, अमिबियासिसला काय म्हणतात माहितीये? अमिबिक डिसेंट्री. अमिबिक डिसेंट्री, यालाच काय म्हणतात? अमिबिक डिसेंट्री. ओके, आणि लास्ट अजून आहे हेल्मिंथ. तुम्हाला सुरुवातीला थोडं अवघड वाटणार माहितीये का? जे नवीन असेल, जे स्टुडंट नवीन असेल त्यांना थोडं अवघड वाटणार आहे समजायला सुरुवातीला, पण एकदा चॅप्टर संपलं, तुमचं जवळपास कव्हर झाल्यासारखं वाटलं की तेव्हा नंतर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. हेल्मिंथचे दोन आहे बघा, प्रत्येकाचे दोन दोन दिसणार तुम्हाला. हे दोन, हे दोन, हे दोन. हेल्मिंथचे बघा, हेल्मिंथचे दोन आहे. एस्कॅरियासिस, एस्कॅरियासिस. ओके, आणि एक आहे तुमचं फिलारियासिस. फिलारियासिस, फिलारियासिसला काय म्हणतात सांगा? हत्ती रोग. काय म्हणतात याला? हत्ती रोग. हत्ती रोग म्हणतात, म्हणूनच याचं नाव आहे एलेफंटासिस. एलेफंटियासिस. ओके, एलेफंटियासिस, राईट. आणि लास्ट आहे तुमचं फंगस. तुम्ही म्हणणार बाप रे सर इतके बघणार आपण सगळे डिसीज? इतके नाही, पूर्ण चॅप्टर संपवायचं आपल्याला. फंगस खूप शॉर्ट शॉर्ट आहे, एवढं काही डिटेल मध्ये जायची गरज नाही, खूप शॉर्ट. जे जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ना, जे नीट मध्ये येऊ शकतात, तेच आपण इम्पॉर्टंट इथं डिस्कस करणार आहोत. ओके, फंगस मध्ये कोणता माहिती? एकच लक्षात ठेवा, रिंग वॉर्म. कोणता वॉर्म? रिंग वॉर्म, लक्षात ठेवा. हे एस्कॅरिस आहे ना, याला राऊंड वॉर्म म्हणतात ना, लक्षात ठेवा. एस्कॅरिसला राऊंड वॉर्म म्हणतात, फिलारियासिसला फिलारियल वॉर्म म्हणतात, फिलारियल वॉर्म. ओके, आणि रिंग वॉर्म कोणाला म्हणतात? फंगस. हे बघा, इथं कन्फ्युजन क्लिअर करायचं. जे राऊंड वॉर्म आणि फिलारियल वॉर्म, राऊंड फिलारियल हे दोन्ही जे वॉर्म ते हेल्मिंथ मुळे होतात, पण रिंग वॉर्म जे आहे ना ते फंगस मुळे होते, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहेत? इथपर्यंत क्लिअर आहात? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, चलायचं पुढं. चलो, आता आपण सुरू करणार पहिला कोणता? टायफॉइड. ओके, सुरू करूया. टायफॉइड. टायफॉइडची बिमारी आहे कोणत्या बॅक्टेरियामुळे होते सांगा? चला कमेंट बॉक्स मध्ये टाका. टायफॉइड बिमारी कोणत्या बॅक्टेरियामुळे होते? जे विद्यार्थी रोज लाईव्ह लेक्चर अटेंड करतात त्यांना तर येणारच हे उत्तर. सांगा कोणत्या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो? लवकर फटाफट, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. साल्मोनेला टायफी. बघा, पहिला आपण बॅक्टेरिया बघणार आहोत. कोणता डिसीज? टायफॉइड. बॅक्टेरिया कोणता आहे? साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी. ओके, स्प्रेड कसा होतो? कसा स्प्रेड होतो याचा? तर याचा स्प्रेड कसा आहे? फिको ओरल रूट आहे. फिको ओरल रूट. फिको ओरल रूट. ओके, म्हणजे कोणतं फिको ओरल रूट? इथं म्हणू शकतो तुम्ही कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड मधून हे आजार पसरतो. ओके, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर मधून. आता फिको ओरल रूट म्हणजे काय? फिको ओरल रूट म्हणजे बघा सिंपल आहे. हे एक पर्सन आहे, यांनी इथं काय केली? टॉयलेट केलेली आहे. काय केलेली आहे? टॉयलेट केलेली आहे. आता हे जे टॉयलेट आहे, इथं जर पाणी असं जात असेल पाणी, तर पाण्यामध्ये जर मिक्स झाली आहे टॉयलेट,
ओके, आता जसं पाण्यामध्ये मिक्स झाली, हे पाण्यामध्ये ते पूर्ण, हे जर टायफॉइड, ह्या माणसाला जर टायफॉइड असेल तर या माणसाला काय आहे, टायफॉइड, या पर्सनला टायफॉइड, या त्याच्या फिकल मॅटर मध्ये, त्या एखाद्या काय टॉयलेट हे फिकल मॅटर आहे, हे फिकल मॅटर या पाण्यात मिक्स होणार, बरोबर. हे पाण्यात मिक्स झाल्यावर कोणीतरी हे पाणी पुढे चालवलं, म्हणजे पाण्यात मिक्स झाल्यावर हे पाणी मग काय होणार, कुठेतरी चांगल्या पाण्यामध्ये पण मिक्स होणार, त्याचं प्युरिफिकेशन पण केलं तर थोडेफार बॅक्टेरिया राहणार. तर हे पाणी जेव्हा दुसऱ्या पर्सनच्या तोंडात जाणार, काय जाणार, तोंडात जाणार, म्हणजे काय, फिकल पासून सुरू होते, रस्ता कुठे सुरू होतो, फिकल पासून इथं सुरू होतो, आणि एंड कुठे होतो, इथं. म्हणजे रूट कसा आहे, फिकल टू ओरल रूट. ओरल म्हणजे काय, माउथ, या पर्सनच्या माउथ जवळ जातो, म्हणजे फिकल ओरल रूट आहे. आणि कसा आहे, तर कंटॅमिनेटेड वॉटर हे पाण्यामधून जातो आणि फूड, जर एखादी हाऊस फ्लाय, माशी याच्यावर बसणार, मग हेच माशी उडून अन्नावर बसते, मग अन्न ते आपण खाऊन टाकतो, मग त्याच्यावर सुद्धा टायफॉइड होण्याचे चान्सेस असतात. ओके, आता टायफॉइड हे बिमारी आहे, आपल्या शरीरामध्ये कोणत्या पार्टला अफेक्ट करते, कोणत्या पार्टला, आपल्या शरीरामध्ये कोणत्या पार्टला अफेक्ट करते, तर इंटेस्टाइनला अफेक्ट करते, राईट. कशाला, इंटेस्टाइनला. पण इंटेस्टाइन मध्ये तर दोन प्रकार आहे, एक स्मॉल इंटेस्टाइन, एक लार्ज इंटेस्टाइन. एक्झॅक्टली कशाला, तर तिथं इफेक्ट करतो तुमच्या कोणत्या पार्टला, तर स्मॉल इंटेस्टाइन. लक्षात ठेवा, स्मॉल इंटेस्टाइनला इफेक्ट करतो. कशाला, स्मॉल इंटेस्टाइनला. आणि जर टायफॉइड जर खूप जास्त सिव्हिअर झाला ना, म्हणजे हा आजार तो नॉर्मल ठीक होऊन जातो एक 7-8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, पण जर आजार खूप जास्त सिव्हिअर झाला ना, तर तुमचं जे इंटेस्टाइन असतो, तुमचं जे इंटेस्टाइन आहे, हे इंटेस्टाइन मध्ये काय होतं माहितीये का, असे परफोरेशन, असे होल बनायला लागतात. म्हणजे बॅक्टेरिया काय करतात, असे होल करायला लागतात, असे याला म्हणतो आपण, याच्यात छिद्र पडायला लागतात. ओके, आणि हे जे याच्यामधून घाण जे असते ते बाहेर पसरून जाते असे. ओके, आणि छिद्रामुळे काय होणार, ब्लिडिंग होणार. काय होणार, ब्लिडिंग पण होणार, नॉर्मली अशी जास्त होत नाही पण ब्लिडिंग होते नॉर्मली. तर याला म्हणणार आपण इंटेस्टिनल परफोरेशन. इंटेस्टिनल परफोरेशन याच्यात होऊ शकते केव्हा, जेव्हा तुमचं टायफॉइड खूप सिव्हिअर असेल तेव्हा. ओके, म्हणून याला अजून एक नाव आहे बघा, इंटेस्टिनल फिवर. टायफॉइडला अजून एक नाव लक्षात ठेवा, इंटेस्टिनल फिवर. ओके, आणि याला अजून एक नाव आहे इंटरिक फिवर. कोणता फिवर, इंटरिक फिवर. ओके, आता याच्यात किती टेम्परेचर असतो, 39 to 40 डिग्री सेल्सिअस. एनसीईआरटी बुक्स नुसार किती ताप असतो याच्यामध्ये, टायफॉइड मध्ये 39 to 40 डिग्री सेल्सिअस. टेस्ट कोणती सांगा, टेस्ट कोणती असते याच्यामध्ये, विडाल टेस्ट. कोणती टेस्ट असते, डायग्नोज करायची तुम्हाला टायफॉइड झाले, कसं करणार, डॉक्टर काय करणार, तुमची विडाल टेस्ट करणार. कोणती टेस्ट करणार, विडाल टेस्ट. विडाल टेस्ट केल्यावर तुम्हाला कळणार की तुम्हाला टायफॉइड आहे. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल माहिती तुम्हाला, एक मॅरी मेलॉनचा एक एक्झाम्पल दिलेला आहे. ओके, मॅरी मेलॉन, याला एक निक नेम पडून जातं, टायफॉइड मॅरी. टायफॉइड मॅरी काय असते, ही जी मॅरी मेलॉन नावाची जी लेडीज असते, ती एका हॉटेलमध्ये काम करते. त्या हॉटेलमध्ये काम करते, तिला टायफॉइड असतो, पण ते असिम्प्टोमॅटिक असतो. तिला काही असं आजार म्हणून काही लक्षणे वगैरे दिसत नाही, 2-3 वर्षापासून असते. मग ती हॉटेलच्या किचन मध्ये काम करते, तर कुक असते, ती प्रोफेशनल कुक असते. तर कंटिन्यू तिच्या बोलण्यामधून, तिच्या हातामधून ते बॅक्टेरिया स्प्रेड होतात, ते अन्नात जातात. आणि जे पण लोक ते हॉटेलमध्ये काम खायला येणार, जेवण करायला येणार, प्रत्येकाला टायफॉइड होणार. आणि कितीतरी लोक तिथं मेले होते टायफॉइडमुळे. पण नंतर असं कळालं, त्यांनी शोध लावला की बाबा हे टायफॉइडमुळे, या हॉटेलमधून आल्यावर टायफॉइड का होतो. तर नंतर कळालं की हे मॅरी मेलॉन नावाची जी लेडीज होती, हिला टायफॉइड होतो, आणि हिच्यामुळे ते सगळ्या बिमारी स्प्रेड झाली. ओके, दिस इज ऑल अबाउट टायफॉइड. दिस इज ऑल अबाउट टायफॉइड. काय लक्षात ठेवणार याच्यात, बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, रूट, फिकोरल रूट लक्षात ठेवा. कशाला इफेक्ट करते, स्मॉल इंटेस्टाइनला. ओके, विडाल टेस्ट लक्षात ठेवा, हे टेम्परेचर लक्षात ठेवा, बस. ओके, चलो नेक्स्ट, न्यूमोनिया. नेक्स्ट कोणता आहे, न्यूमोनिया आहे. न्यूमोनिया कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, सांगा लवकर. न्यूमोनिया कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, न्यूमोनिया कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, चला फटाफट. न्यूमोनिया, चला सांगा लवकर. न्यूमोनिया 2 बॅक्टेरियामुळे होतो. एक तर तुमचं, 2 बॅक्टेरिया लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, आणि दुसरा आहे तुमचं हिमोफायलस इन्फ्लुएंजा.
हिमोफायलस इन्फ्लुएन्झा. ओके, हे दोन बॅक्टेरिया आहेत, स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया, हिमोफायलस इन्फ्लुएन्झा. हे दोन बॅक्टेरिया काय करतात, तुमचे न्यूमोनिया कॉज करतात. आता बघा, न्यूमोनियामध्ये कोणता पार्ट अफेक्ट होणार, सगळ्यात महत्वाचा कोणता पार्ट, लंग. तुमचे जे फुफ्फुस असतात, लंग्स असतात, ते इफेक्ट होतात. ओके, आता जर एक्झॅक्टली न्यूमोनियामध्ये लंग्स मध्ये कोणता पार्ट इफेक्ट होतो, तर तुमचा अफेक्ट होतो अल्व्हिओलाय. कोणता पार्ट अफेक्ट होतो, अल्व्हिओलाय. हे लक्षात ठेवा, अल्व्हिओलाय. नॉर्मल जे अल्व्हिओलाय असतो ना, अल्व्हिओलाय तुम्हाला माहिती आहे कसं असतो लंग्स. हे तुमचं ट्रकिया, ट्रकियानंतर हे ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्काय, नंतर याचे ब्रांचेस असतात सेकंडरी ब्रॉन्काय, मग याचे पण ब्रांचेस असणार टर्शरी ब्रॉन्काय, नंतर लास्ट जे टर्मिनल ब्रॉन्काय असतात, त्या टर्मिनल ब्रॉन्कायवर अशी पिशवी असते. ओके, हे जी पिशवी असते, या पिशवी याच्यावर असे सेल्स असतात, असे स्क्वॅमस इपिथेलियल सेल असतात. कोणत्या सेल, स्क्वॅमस इपिथेलियल सेल. आणि याच्यामध्ये काय जाते, इथून आपण श्वास घेतो, हवा जाते, याच्यातून ऑक्सिजन जाणार, मिक्स असणार, सगळी हवा एअर मिक्स असणार, त्याच्यात ऑक्सिजन मेन, या हवेमध्ये ऑक्सिजनचं शरीराला इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑक्सिजन. हे ऑक्सिजन जाणार नॉर्मली इथे पोहोचला. आणि याच्या साईडला काय असते, याच्या साईडला काय असते, ब्लड वेसल, कॅपिलरीज असते, राईट, अल्व्हिओलाय कॅपिलरी. आता जेव्हा ह्या ऑक्सिजन कशामध्ये जाणार, ब्लड मध्ये जाणार. आणि ब्लड मध्ये काय तयार होणार, ब्लड मध्ये काय तयार होणार, कार्बन डायऑक्साईड. हे कार्बन डायऑक्साईड कुठे जाणार, अल्व्हिओलाय मध्ये. म्हणजे इथं काय होतो, एक्सचेंज होतोय. काय होतो, एक्सचेंज होतोय. कोणाचा, गॅसेसचा. इम्पॉर्टंट आहे, द एक्सचेंज ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन अल्व्हिओलाय. आता हे तो नॉर्मल आहे, हे तर हेल्दी पर्सन मध्ये होतं. आता न्यूमोनिया मध्ये काय होतं माहितीये का, हे जे अल्व्हिओलाय आहे, हे अल्व्हिओलाय जे असते, हे अल्व्हिओलाय मध्ये काय होतं, पाणी भरून जातं. काय भरून जातं, पाणी. आता तुम्ही म्हणणार पाणी कुठून आलं सर, तर हे जे पाणी असतं ना, हे पाणी येतो तुमचा याच्यामध्ये जे डेड डब्ल्यूबीसी, इन्फेक्शनमुळे काय येणार, तिथं डब्ल्यूबीसी येणार, प्लस तिथे थोडंसं कसं सिक्रेशन, म्युकस सिक्रेशन, जसं आपल्याला सर्दी वगैरे होते तर नाकामधून पाणी तयार व्हायला लागतो, तसं पाण्यासारखा पदार्थ म्युकस, म्युकस इथे सिक्रेट व्हायला लागतो. ओके, डब्ल्यूबीसी, म्युकस, अजून भरपूर डेड सेल असतात, ते सगळे मिळून एक पाण्यासारखा एक पदार्थ तयार होऊन जातो. आता पाणी तयार झाल्यामुळे काय होणार, हे जे फ्लुइड, याला काय म्हणणार आहे पण फ्लुइड, हे जे फ्लुइड असतो, हे फ्लुइड मुळे काय होणार, हे जे ऑक्सिजन पहिले व्यवस्थित एक्सचेंज व्हायचा, आता ते एक्सचेंज होऊ शकणार का, नाही होऊ शकणार. आता ते एक्सचेंज नाही होऊ शकणार, त्याच्यामुळे काय होणार, रेस्पिरेशन मुळे प्रॉब्लेम येणार. कशामध्ये प्रॉब्लेम येणार, रेस्पिरेशन मुळे. आणि रेस्पिरेशन मध्ये प्रॉब्लेम आला की ऑक्सिजन इथं एक्सचेंज होणार नाही. ऑक्सिजन एक्सचेंज नाही झाला म्हणजे शरीराला ऑक्सिजन कमी पडणार. शरीराला ऑक्सिजन कमी पडणार म्हणजे काय होणार, हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन जे कंटेंट असतो जोडलेला, ते ऑक्सिजन जोडणं जाणार का जास्त, त्याचे प्रमाण म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन जे असणार, ऑक्सी हिमोग्लोबिन, ते काय होणार, कमी होणार. आणि हळूहळू तुम्हाला अॅनिमियाचा शिकार तुम्ही होणार, अॅनिमिया होऊ शकणार तुम्हाला हळूहळू. ओके, हे स्टेप बाय स्टेप आहे. म्हणजे ऑक्सिजनची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे शरीरात कार्बन डायऑक्साईड वाढेल, ऑक्सिजन कमी झाल्यामुळे अॅनिमिया. चलो ठीक आहे, हिमोग्लोबिन कमी झालं, पण कार्बन डायऑक्साईड सुद्धा वाढून जाईल ना. ऑक्सिजन इकडून जाणार नाही, पण कार्बन डायऑक्साईड त्याच्याच राहून जाईल, कारण कार्बन डायऑक्साईड वापस जात नाही. मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे तुमचं जे शरीर आहे ना, ते ब्ल्यू व्हायला लागेल. काय व्हायला लागेल, ब्ल्यूइश व्हायला लागेल. म्हणजे इथे लक्षात ठेवा, एक लाईन दिलेली एनसीईआरटीने, जेव्हा निमोनिया सिव्हिअर असेल, जेव्हा निमोनिया सिव्हिअर असेल, तेव्हा तेव्हा तुमची जी स्किन असते, स्किन आणि सॉरी स्किन म्हणतो मी, लिप, लिप आणि तुमचे फिंगरचे नेल, जे नख असणार, ते काय होणार माहितीये का, ते ग्रे कलरवरून ते ब्ल्यूइश व्हायला लागतात. ग्रे कलरवरून काय व्हायला लागतात, ब्ल्यूइश. ब्ल्यूइश म्हणजे पिवळे म्हणाले, निळे व्हायला लागतात. ओके, एवढे पण निळे नाही, पण एक ब्ल्यूइश कलर व्हायला लागतं थोडं. तुम्ही माहिती आहे, असं हातावर बघा तुम्ही, वरच्या साईडला जे नस असतात ना आपल्याला, ते ब्ल्यू दिसतात बघा. कशामुळे, कारण ते डिऑक्सिनेटेड ब्लड वेसल असतं सगळ्या, आणि जे ऑक्सिजनेटेड असतं ते डीप टिश्यू मध्ये असतात. लक्षात ठेवा, जे रेड कलरचे असतात ते डीप टिश्यू मध्ये, पण वर जे असतात ना, ओके, ज्याच्यामध्ये आपण सलाईन वगैरे लावतो, ते जे डिऑक्सिनेटेड ब्लड वेसल, म्हणून त्याच्यात कार्बन डिऑक्सिनेटेड मध्ये काय जास्त असतं, कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड मुळे बघा ब्ल्यू कलरचे दिसतात, एकदम क्लिअर. आणि हे जे नॉर्मल दिसतात, झालं तर तुमचे होठ आणि नख सुद्धा ब्ल्यू दिसायला लागतात. ओके, चल, काही डाऊट आहे का, हिमोफायलस इन्फ्लुएन्झा, स्ट्रेप्टोकॉकस, हिमोफायलस, ठीक आहे. ओके, चल, कळालं, दिस इज ऑल अबाउट न्यूमोनिया. ओके, आता आपण, हे झालं बॅक्टेरिया. आता आपण सुरू करणार तुमचे व्हायरस. व्हायरस मध्ये कोणता पहिला सांगा, कॉमन कोल्ड. यस, कॉमन कोल्ड कोणत्या व्हायरस मुळे होतो,
सांगा कोणत्या व्हायरसमुळे होतो कॉमन कोल्ड? कॉमन कोल्ड कोणत्या व्हायरसमुळे होतो? सांगा लवकर. कॉमन कोल्ड कोणत्या व्हायरसमुळे होतो? कॉमन कोल्ड कोणत्या व्हायरसमुळे होतो? तर रायनो व्हायरस. रायनो व्हायरस. म्हणून म्हणतो ना आपण, जर आपल्याला कॉमन कोल्ड सर्दी वगैरे होतो तर आपण काय म्हणतो? रायनायटिस झाला. काय झालं? रायनायटिस. रायनायटिस कधी पण लक्षात ठेवा, रायनायटिस. ओके, तर हे कॉमन कोल्डचे लक्षण आहे. याच्यात काय होणार? नॉर्मली रायनो व्हायरस जसं न्यूमोनियामध्ये लंग्स इफेक्ट होतो ना, कॉमन कोल्ड मध्ये लक्षात ठेवा याच्यामध्ये लंग्स इफेक्ट होत नाही. लक्षात ठेवा, कॉमन कोल्ड मध्ये लंग्स इफेक्ट होत नाही. कॉमन कोल्ड मध्ये काय इफेक्ट होणार? पण नोज, नोज आणि तुमचं रेस्पिरेटरी पॅसेज. रेस्पिरेटरी पॅसेज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रकिया, हे वर तो नोज असेल, ठीक आहे, ट्रकिया, ब्रॉन्काय वगैरे तुमचं लंग्स इफेक्ट होणार. लक्षात ठेवा, जे लंग्स आहे ते इफेक्ट होणार नाही, हे ब्रॉन्काय, ट्रकिया वगैरे इफेक्ट होणार फक्त. रेस्पिरेटरी पॅसेज याला काय म्हणतात आपण? रेस्पिरेटरी पॅसेज, हे इफेक्ट होणार फक्त. ओके, मग आता कॉमन कोल्ड मध्ये काय होते? कॉमन कोल्ड म्हणजे काय? एकदम सर्दी जुखाम होणे, बरोबर. याच्यामध्ये नाक बंद होऊन जातं, नाकातून पाणी यायला लागतं, डोळ्यातून पाणी येतो. ओके, एक नॉर्मल डोके दुखतं, एक कॉमन लक्षण आहे. ओके, आता एड्स आहे, व्हायरल बिमारी कोणती आहे? एड्स. पण जे एड्स आहे ना, हे एड्स आपण सेपरेट बघणार आहे. एड्स आपण काय करणार आहे? सेपरेट बघणार आहोत. एड्स आपण सेपरेट बघणार आहोत. कळतंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही ना? ओके चाललंय लेक्चर. जे आपण ऍप वर घेतो लाईव्ह लेक्चर तसंच ओके चाललंय इथं पण, काही प्रॉब्लेम येत नाही. ऑल राईट. चलो, आता बघा, जे व्हायरस मध्ये कॉमन कोल्ड आणि एड्स आहे, एड्स आपण नंतर बघणार. आपण सुरू करूया आता प्रोटोझोन. प्रोटोझोन मध्ये कोणकोणत्या बिमारी आहे? प्रोटोझोन, मलेरिया खूप इम्पॉर्टंट, मलेरिया आणि अमिबियासिस. अमिबियासिस. ओके, मलेरिया. चला मलेरिया सुरू करूया. मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया कोणत्या प्रोटोझोनमुळे होतो? तर प्लाझ्मोडियम. कोणत्या प्रोटोझोनमुळे होतो? प्लाझ्मोडियम. ओके, आता तुम्ही म्हणणार सर प्लाझ्मोडियम जे प्रोटोझोन आहे याच्यामुळे तर मलेरिया होतो, पण प्लाझ्मोडियमचे तर वेगवेगळे टाइप्स आहे. यस, तर प्रत्येक जे प्लाझ्मोडियमचे टाइप्स आहे ते प्रत्येक प्लाझ्मोडियम काय करणार? मलेरिया कॉज करणार. तर कोणकोणते प्लाझ्मोडियम बघा? प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम. ओके, हे 3 टाइप्सचे मलेरिया आहेत. ओके, आणि याच्यात एक शब्द लक्षात ठेवा, एनसीईआरटी ने दिलेले तुम्हाला, मॅलिग्नंट मलेरिया. मॅलिग्नंट मलेरिया हे थोडासा जास्त घातक राहतो. मॅलिग्नंट मलेरिया कशामुळे होतो माहितीये का? हे होतं तुमच्या प्लाझ्मोडियम फाल्सिफेरममुळे. हे एमसीक्यू येऊ शकतो. प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम नावाचं जे प्लाझ्मोडियम असतो, हे प्लाझ्मोडियम कोणता मलेरिया कॉज करतो? एकदम क्लिअर लाईन आहे एनसीईआरटी मध्ये. तर कोणता? तर तो आहे तुमचा मॅलिग्नंट मलेरिया. ओके, चल आता इथं आपल्याला कळालं की मलेरिया आहे, मलेरिया फिवर होतो, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम होतं तर बघितलं. आता याच्यामध्ये काही मुद्दे आपण पहिले बघून घेऊ. हे जे मलेरिया आहे हे स्प्रेड कशामुळे होतो? तर हे स्प्रेड होतो तुमचं मॉस्किटोमुळे. कशामुळे? मॉस्किटो, मच्छर. कोणता मच्छर? फिमेल. फिमेल मच्छर असते, ठीक आहे ना? फिमेल, पण त्याचं नाव असेल ना? यस, त्याचं नाव आहे एनोफिलीस मॉस्किटो. कोणता? एनोफिलीस मॉस्किटो. हे एफ आहे का पी आहे? मला वाटतं हे असं आहे, एनोफिलीस. यस, हे असं आहे. फिमेल एनोफिलीस मॉस्किटो हे काय करते? एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये मलेरियाचं काय करते? स्प्रेड करते, ट्रान्सफर करते. ओके, हे आहे स्प्रेड. आता मलेरियाचे होस्ट असतात हे फक्त आता ऐकून घ्या. मलेरियाचे 2 होस्ट असतात. होस्ट किती आहेत? 2. कोणते? एक आहे ह्यूमन आणि एक आहे स्वतः मॉस्किटो. आता तू म्हणणार सर हे असं कसं? सांगतो कसं. ह्यूमन आणि मॉस्किटो कसं, हे 2 होस्ट कसं काय? यस, तेच आपल्याला आता बघायचंय. बघा, ह्यूमन आणि मॉस्किटो 2 होस्ट आहे. हे होस्ट कसं काम करतात याची आपल्याला सायकल बघायची आहे. ओके, आणि त्या सायकलचं नाव आहे प्लाझ्मोडियम सायकल.
कोणती सायकल आहे ती? प्लाझ्मोडियम सायकल. मग हे जे प्लाझ्मोडियम आहे याची एक काय आहे? सायकल आहे, प्लाझ्मोडियम सायकल. और यालाच काय म्हणतो आपण? मलेरियम सायकल, प्लाझ्मोडियम सायकल. कसं असतं बघा, हे एक पर्सन आहे, ओके, आणि याला एक मच्छर येऊन चावला. हे मच्छर येऊन याला काय चावला. आता चावल्यावर काय झालं? चावल्यावर प्रॉब्लेम काय नाही होणार, पण हा मच्छरला जर मलेरिया याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये, मच्छरच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये, हे बघा हे जे मॉस्किटो आहे याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये जर एक इन्फेक्शियस केमिकल असेल, कोणता इन्फेक्शियस केमिकल? तर स्पोरोझोइट नावाचा केमिकल जर याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये असेल मच्छरच्या, हे स्पोरोझोइट काय माहिती का? हेच स्पोरोझोइट आहे जे मलेरिया कॉज करणार आहे. याला म्हणतो आपण इन्फेक्शियस फॉर्म ऑफ प्रोटोझोन. हे इन्फेक्शियस फॉर्म आहे प्रोटोझोनचा. तर स्पोरोझोइट याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये प्रोटोझोन आहे, कोणाच्या? मॉस्किटोच्या. मग आता याच्या जेव्हा हे चावणार, या माणसाला चावल्यावर काय होणार? त्याच्या जे टोक असते ज्याच्याने चावणार आहे, ती जी निडल आहे त्याची, त्याच्यामधून काय होणार? ती जी लाळ आहे त्याची सलायव्हरी ग्लँड मध्ये, ते लाळ त्याच्या शरीरात जाणार, त्या माणसाच्या शरीरात जाणार, या पर्सनच्या. आता शरीरात गेल्यावर काय होणार? हे जे स्पोरोझोइट केमिकल आहे हे हानिकारक आहे, हे सुद्धा त्या पर्सनच्या शरीरात जाणार. आता शरीरात गेल्यावर काय होणार? पहिला या माणसाच्या शरीरात गेल्यावर हे समजून घ्या, मदनलाल आहे. हा कोण आहे? मदनलाल. या मदनलालला मच्छर चावला, मच्छरनी चावली. कोण चावली? मच्छरनी. कोणती मच्छर? तर अॅनोफिलीज मॉस्किटो, फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटो मदनलालला चावली. चावल्यावर काय झालं? त्याच्या लाळमधून एक केमिकल गेला, स्पोरोझोइट. आता ते स्पोरोझोइट कुठे गेला? मदनलालच्या शरीरात कुठं? तर रक्त. आता रक्तामध्ये पहिला अटॅक कुठं करणार? ते पहिला अटॅक करणार तिच्या लिव्हरवर. कुठं करणार? लिव्हरवर. मग पहिलं जाणार ते लिव्हरच्या सेलमध्ये. कुठे जाणार? लिव्हरच्या सेलमध्ये. आता लिव्हरच्या सेलमध्ये गेल्यावर काय होणार? लिव्हरच्या सेलमध्ये ते स्पोरोझोइट काय होणार? मल्टिप्लाय होणार, तिथे डिवाइड होणार, खूप सारे स्पोरोझोइट तयार होणार. ओके, आता स्पोरोझोइट तयार झाले की याला हे जे सेल आहे या सेलला ते काय करणार? तोडून टाकणार लिव्हरच्या, आणि याच्यामधून डबल ब्लड मध्ये जाऊन ते जाणार तुमच्या आरबीसी मध्ये अटॅक करणार. ओके, म्हणजे का असं केलं त्यांनी? पहिलं लिव्हर जवळ का केला तो? कारण सुरुवातीला हे स्पोरोझोइट जे होता ते कमी प्रमाणात होता, त्याला स्पोरोझोइटचं प्रमाण वाढवायचं होतं. ओके, का? कारण त्याला अटॅक करायचे आरबीसीवर. त्याला आरबीसीवर अटॅक करायच्या अगोदर त्यांनी काय केली? पहिली सेना तयार केली. कुठं? लिव्हरमध्ये. लिव्हरच्या सेलमध्ये खूप सारे स्पोरोझोइट तयार केले. कसं तयार केले? तर यांनी काय केलं? मायटोसिस, त्याचे डिव्हिजन केले. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणणार इथं आपण. काय म्हणणार? असेक्सुअल रिप्रोडक्शन झालं इथं त्याचं. असेक्सुअल रिप्रोडक्शन का? कारण इथं झाली त्याची डिव्हिजन. सेल पासून केमिकल पासून केमिकल तयार झाला, म्हणजे डिव्हिजन झाली याच्यामध्ये. स्पोरोझोइट, हे प्लाझ्मोडियमचं स्पोरोझोइट. तर इथं काय झालं? खूप सारे स्पोरोझोइट तयार झाले. आता ते स्पोरोझोइट कुठे गेले? तुमच्या आरबीसी मध्ये गेले. कुठे गेले? आरबीसी मध्ये. आता इथं सुद्धा काय करणार ते? इथं सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शन करणार. इथं सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शन करणार म्हणजे काय करणार? इथं सुद्धा ते डिवाइड होणार, खूप सारे डिव्हिजन करून खूप सारे स्पोरोझोइट तयार करणार, राईट. आणि इथं सुद्धा काय करणार? आरबीसी ला तोडून टाकणार. जसं इथं हिपॅटोसाइट, याला काय म्हणतात? हिपॅटोसाइट सेल म्हणतात लिव्हरच्या. जसं हिपॅटोसाइटला ब्रेक केलं तसंच आरबीसी ला सुद्धा ते काय करणार? ब्रेक करणार. ओके, आरबीसी ला सुद्धा काय करणार? ते ब्रेक करणार. ओके, आता आरबीसी ला ब्रेक केल्यावर बघा, लिव्हर सेलला ब्रेक केल्यावर काही प्रॉब्लेम नाही, पण आरबीसी ला जेव्हा ब्रेक केलं जातं ना तेव्हा आरबीसीच्या लेअर मधून एक केमिकल सिक्रेट होतो, त्याला म्हणतो आपण हिमोझोइन. कुठून सिक्रेट होतो माहिती का? हिमोग्लोबिन. हे बघा, आरबीसी मध्ये काय असतो? हिमोग्लोबिनला काय करतो? हिमोग्लोबिनचे तुकडे करतो तो. तुकडे केल्यावर काय होतो? ग्लोबिनला खाऊन टाकतो तो. हे बघा, हिमोग्लोबिन, हे माहिती आहे तुम्हाला? हिमोग्लोबिन एचबी. ओके, हे कुठं असतो? आरबीसी मध्ये असतो. हे हिमोग्लोबिनचे काय करतो? ते हिमो आणि ग्लोबिन. हिमोग्लोबिन काय करतो? ग्लोबिन तो खाऊन टाकतो तो, पण हिमो जे पार्ट असतो ते रक्तातच राहतो, आणि हिमो याच्यापासून तयार होतो हिमोझोइन नावाचा केमिकल तयार होतो. आणि हे केमिकल काय करतो माहितीये का? फिवर. ह्या केमिकलमुळे शरीरात फिवर यायला लागते, ताप यायला लागते. काय यायला लागते? ताप येते, खूप जास्त थंडी वाजायला लागते. ओके, तर लक्षात ठेवा, असा कोणता केमिकल आहे मलेरियामध्ये रिलीज होतो त्याच्यामुळे ताप आणि
फिवर येते म्हणजे चिल थंडी वाजते, तर तो आहे तुमचा हिमोझोइड. लक्षात ठेवा. ओके, आता झालं इथे झालं. आता हे जे त्याचे स्पोरोझोइट आहे, ते स्पोरोझोइट काय करणार, दुसऱ्या आरबीसी वर अटॅक करणार. ते फुटली, ते तुटून गेली, ती रप्चर झाली की तिसऱ्या आरबीसी वर अटॅक करणार. असं अटॅक करता 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 कितीतरी आरबीसी ते ब्रेक करणार. काय करणार, आरबीसी ब्रेक करणार. आणि एक टाइम असा येणार त्याच्यातले सगळे स्पोरोझोइट ते काम तर करणार आहे, स्पोरोझोइट डिवाइड होणार, पण याच्यातले काही स्पोरोझोइट काय करणार माहिती का, गॅमेटोसाइट तयार करणार. काय तयार करणार, गॅमेटोसाइट. काही फिमेल गॅमेटोसाइट तयार करणार, काही मेल गॅमेटोसाइट. बघा, काही फिमेल गॅमेटोसाइट तयार करणार, फिमेल. ओके, काही फिमेल. बघा, मेल गॅमेटोसाइट दोन्ही काय तयार केलं, गॅमेटोसाइट. हे गॅमेटोसाइट काय, गॅमेट आहे. काय आहे, गॅमेट. हे मेल गॅमेट म्हणजे स्पोरोझोइट पासून काही मेल गॅमेट तयार झाले आणि ते स्पोरोझोइट पासून काही फिमेल गॅमेट तयार झाले. ओके, आता शरीरात दोन्ही पण आहे. शरीरात तीन गोष्टी, आता स्पोरोझोइट पण आहे, मेल गॅमेट पण आहे, फिमेल गॅमेट पण आहे. आता बघा, आता मदनलाल इथं ह्या कंडिशन मध्ये पोहोचलेला आहे. मदनलाल ह्या कंडिशन मध्ये पोहोचलेला आहे. त्याच्या शरीरात रक्तामध्ये स्पोरोझोइट आहे, त्याच्या रक्तामध्ये मेल गॅमेट आहे, त्याच्या रक्तामध्ये फिमेल गॅमेट पण आहे. बरोबर, हे पूर्ण रक्तामध्ये त्याच्या. आता काय करणार, आता हे जे मॉस्किटो आहे, आता एक मॉस्किटो, कोणता मॉस्किटो आला पाहिजे याला, आता जेव्हा मॉस्किटो याला चावणार, कोणता मॉस्किटो म्हणतोय मी, कोणता मॉस्किटो, अनाफिलीज, फिमेल मॉस्किटो, फक्त फिमेल अनाफिलीज मॉस्किटो याला काय चावणार, मदनलालला चावणार. ओके, आता चावल्यानंतर काय झालं, हे जे मधलं जे रक्तातलं प्रमाण, हे तिन्ही पण पार्ट आहे याच्या रक्तामधून, आपल्या मदनलालच्या रक्तामधून कशामध्ये गेले, मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये गेले. सलायव्हरी ग्लँड म्हणतो, सॉरी, तोंडामध्ये गेले. तोंडामधून कुठे गेले, पोटामध्ये गेले, म्हणजे गट मध्ये, त्याच्या गट मध्ये गेले, त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गेले, म्हणजे असं म्हणू शकतो त्याच्या स्टमक मध्ये गेले. बरोबर. आता बघा, हे जर मॉस्किटो फिमेल अनाफिलीज मॉस्किटो नसेल तर काय होणार, हे मॉस्किटो, या मॉस्किटो मध्ये ते स्पोरोझोइट नावाचे केमिकल तयार होणार नाही. बघा, इथं थोडंसं क्लिअर करा. बघा, हे मॉस्किटोला याच्या शरीरात काहीच नाही आहे, नॉर्मल आहे, याच्या शरीरात स्पोरोझोइट नाहीये पहिल्यासारखं. जसं इथं ऑलरेडी स्पोरोझोइट होता म्हणून त्याला मलेरिया झाला होता मदनलालला. पण आता जे मॉस्किटो चाललंय ना, एकतर त्याला मलेरिया असू पण शकतो, म्हणजे त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये स्पोरोझोइट असू पण शकतो किंवा नसू पण शकतो. आपण ग्राह्य धरूया, याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये काहीच नाहीये, एक नॉर्मल फक्त फिमेल अनाफिलीज मॉस्किटो आहे. ओके, तर यांनी हे त्याच्या पोटात गेलं. आता पोटात गेल्यावर काय होणार बघा, पोटात गेल्यावर हे जे गॅमेटोफाइट आहे, दोन गॅमेटोफाइट म्हणतो, गॅमेटोसाइट, हे दोन्ही गॅमेटोसाइट काय करणार, मेल आणि फिमेल याच्यामध्ये काय होणार, फर्टिलायझेशन होऊन काय तयार करणार, झायगोट तयार करणार. काय तयार करणार, हे झायगोट तयार होणार. हे असं दाखवूया आपण, झायगोट, हे झायगोट तयार झालं. आणि झायगोट मध्ये काय होते, हे झायगोट मध्ये स्पोरोझोइट तयार व्हायला लागतात. काय व्हायला लागतात, स्पोरोझोइट तयार व्हायला लागतात. ओके, खूप सारे स्पोरोझोइट तयार होतात आणि हे स्पोरोझोइट काय होतात, हे झायगोट काय होते, रप्चर होते, ब्रेक होऊन जाते आणि हे स्पोरोझोइट त्या मॉस्किटोच्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये पसरतात. मग हेच स्पोरोझोइट त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये सुद्धा येऊन जातात, त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये पोहोचतात. ओके, आणि डबल आता हे मदनलालला चावले. ओके, आता मलेरिया झाला हा मच्छर. पण जर इथे बघा, हे मॉस्किटो जर फिमेल अनाफिलीज मॉस्किटो नसेल, दुसरा मॉस्किटो असेल, तर काय होणार, तर त्याच्या शरीरात हे स्पोरोझोइट तयार होणार का, नाही. हे फक्त फिमेल अनाफिलीज मॉस्किटो असेल तरच त्याच्या शरीरामध्ये हे गॅमेट पासून झायगोट आणि झायगोट पासून स्पोरोझोइट तयार होईल. ओके, जर हा फिमेल अनाफिलीज मॉस्किटो असेल तरच, किंवा हे जर नसेल तर हे एवढी प्रोसेसचा याच्यावर काहीच असर होणार नाही. ओके, आता इथं काय झालं, इथं झालं तुमचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. सेक्स्युअल झालं ना, कारण जेव्हा पण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं त्याला म्हणतो आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ओके, मग इथं काय झालं, दोन होस्ट कळले तुम्हाला. एक होस्ट म्हणजे मदनलाल, म्हणजे ह्युमन बिंगच्या शरीरात एवढं झालं. काय झालं, असेक्स्युअल रिप्रोडक्शन झाली मदनलाल मध्ये. आणि मॉस्किटो म्हणजे दुसरा होस्ट, मॉस्किटो मध्ये काय झालं, सेक्स्युअल रिप्रोडक्शन. मुद्दे कळाला, सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे ह्युमनच्या होस्ट मध्ये दोन होस्ट कळाले, एक ह्युमन एक मच्छर मॉस्किटो. ह्युमनच्या होस्ट मध्ये झालं असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि मॉस्किटो मध्ये झालं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. कुठे होणार ते सेक्स्युअल रिप्रोडक्शन, तर गट मध्ये. लक्षात ठेवा, गट म्हणजे काय, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, वॉइस क्लिअर नाहीये, वॉइस प्रॉब्लेम येते, क्लिअर आहे आता. हे टोटल आहे तुमचं मलेरिया. ओके, काय काय बघितलं बघा आपण मलेरियामध्ये. मलेरियाचं जे मेन प्लाझ्मोडियम असतो, प्रोटोझोन असतो, त्याला म्हणतो आपण प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम तीन प्रकारचे होते, प्लाझ्मोडियम वॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया आणि प्लाझ्मोडियम
फाल्सिपॅरम. जे फाल्सिपॅरम जे मलेरियल प्लाझ्मोडियम होता त्याच्यापासून मॅलिग्नंट मलेरिया होतो, ते खूप सिव्हिअर घातक असतो. ओके. नंतर बघितलं आपण प्लाझ्मोडियम सायकल. ओके. याच्यामध्ये काय बघितलं आपण, मॉस्किटो आहे, मलेरियल मॉस्किटो आहे, अॅनोफिलीज मॉस्किटो, अॅनोफिलीज फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटो हे चावतो मदनलालला, कारण त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये स्पोरोझाइट असल्यामुळे ते शरीरात जाणार. स्पोरोझाइट पहिले लिव्हरला अटॅक करणार, लिव्हरच्या हिपॅटोसाइट सेल मध्ये जाणार, तिथे डिवाइड होणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार, तिथे खूप सारे स्पोरोझाइट तयार करणार. नंतर ते स्पोरोझाइट तयार झाल्यानंतर ते रक्तात जाणार, रक्तामध्ये आरबीसी मध्ये जाणार, आरबीसी मध्ये खूप सारे डिव्हिजन करणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. इथं सुद्धा ही आरबीसी ला रप्चर केलं की दुसऱ्या आरबीसी रप्चर केलं की तिसऱ्या आरबीसी, ती रप्चर झाली. अशा याच्यामध्ये रप्चर मध्ये एक केमिकल रिलीज होतो हिमोझोइन नावाचा, हिमोग्लोबिन पासून. ओके. आणि त्याच्यामुळे ताप, फिवर, चील वगैरे येतो, थंडी वाजते. ओके. आता याच्यामध्ये काय स्पोरोझाइट तयार झाले, काही स्पोरोझाइट मेल आणि फिमेल गॅमेट तयार करतात. जेव्हा दुसरा मॉस्किटो फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटो मदनलालला चावला, याच्या शरीरात काय जाणार, मेल आणि फिमेल गॅमेट तो जाणार, थोडंफार स्पोरोसाइट पण जाणार. ओके. हे जे मेल आणि फिमेल गॅमेट डबल याच्या गटमध्ये, या मॉस्किटोच्या पोटामध्ये काय करणार, एक झायगोट तयार करणार. या झायगोट मध्ये स्पोरोसाइट तयार होणार आणि हे स्पोरोसाइट काय होणार, हळूहळू त्या मॉस्किटोच्या वेगवेगळ्या शरीरामध्ये, शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये पसरणार. तर सलायव्हरी ग्लँड मध्ये सुद्धा ते स्पोरोसाइट येणार. डबल हा मच्छर मदनलाल सोडून कोणाला तरी, मदनलालची बायको मिनी, या मिनीला सुद्धा चावलं, तिच्या घरात राहते, तर मिनीला चावलं, तिला सुद्धा मलेरिया होऊ शकतो. ओके. दिस इज ऑल अबाउट मलेरिया. ओके. काही प्रॉब्लेम? ओके. चला पुढे जाऊया. काय वाटतं तुम्हाला, या लेक्चर मध्ये होईल पूर्ण टॉपिक? आहे तेवढी तयारी तुमची? तेवढे एनर्जेटिक आहे तुम्ही? मी तर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मला पण काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता झालं आपलं हे क्लिअर. काय बघितलं आपण, प्रोटोझोन मध्ये मलेरिया. आता आपण बघू दुसरी बिमारी, अमिबियासिस. अमिबियासिस, अमिबियासिस यालाच आपण अजून काय म्हणतो, अमिबिक डिसेंट्री. अमिबिक डिसेंट्री. इथे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे बघा, जे बघा, एस्केरियासिस आणि टायफॉइड हे स्मॉल इंटेस्टाइन वर अफेक्ट करतात, पण जे अमिबियासिस आहे कसं लक्षात ठेवा बाबा, अमिबा भलेही छोटा आहे, पण इंटेस्टाइन वर, कोणत्या इंटेस्टाइन वर अटॅक करतो, मोठ्या इंटेस्टाइन वर. लक्षात ठेवा, अमिबियासिस, अमिबा भलेही छोटा असतो पण ते अटॅक करतो मोठ्या इंटेस्टाइन वर, म्हणून लक्षात ठेवा लार्ज इंटेस्टाइन वर अटॅक करतो. कोणत्या इंटेस्टाइन वर, लार्ज इंटेस्टाइन. ओके. अमिबियासिस, अमिबिक डिसेंट्री. ओके. आणि याचा कोणता प्रोटोझोन असतो, एंट अमिबा हिस्टोलाइटिका. एंट अमिबा हिस्टोलाइटिका. हिस्टोलाइटिका. बस हे दोनच मुद्दे याच्यात. कशावर इफेक्ट करतो, लार्ज इंटेस्टाइन, आणि कशामुळे होतो, कोणत्या प्लाझ्मोडियममुळे, ते इंट अमिबा हिस्टोलाइटिका. लक्षात ठेवा हे दोनच आहे. याच्यात पण अमिबा आहे. ओके. त्याला काय एवढं अवघड नाही लक्षात ठेवण्यासाठी. ओके. अमिबिक डिसेंट्री झालं, क्लिअर. आता बघा पुढे या. आता आपण बघणार तुमचं काय झालंय, बॅक्टेरिया झाले, व्हायरस झाले, प्रोटोझोन झाले. आता या तुमची हेल्मिंथ. हेल्मिंथ कोणते आहे? हेल्मिंथ दोन प्रकारचे, एक एस्कॅरियासिस, ओके, आणि दुसरा आहे तुमचा फिलेरियासिस. ओके. एस्कॅरियासिसला अजून एक नाव आहे बघा, राऊंड वॉर्म. तुम्हाला सांगितलं होतं मी, राऊंड वॉर्म. ओके. फिलेरियासिसला नाव आहे एलेफेंटियासिस, सॉरी फिलारियल वॉर्म. फिलारियल वॉर्म. ओके. याला नाव तर आहेच ते एलेफेंटियासिस, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये, एलेफेंटियासिस. ओके. पण वॉर्म कोणते, एस्कॅरियासिसला लक्षात ठेवा, एस्कॅरियासिस राऊंड वॉर्म आणि फिलारियासिस फिलारियल वॉर्म. ओके. आणि कशामुळे होतो, एस्कॅरिज नावाच्या हेल्मिंथमुळे. हेल्मिंथचं नाव काय, एस्कॅरिज. पण याचे हेल्मिंथचं नाव काय माहितीये, उखेरिया. काय नाव आहे, उखेरेरिया. उखेरेरिया. आता उखेरेरिया दोन प्रकारचे, एक आहे तुमचं उखेरेरिया बॅनक्रॉफ्टी आणि एक आहे उखेरेरिया मलाई. उखेरेरिया मलाई. ओके. आणि एक आहे तुमचं उखेरेरिया बॅनक्रॉफ्टी. कसं लक्षात ठेवणार, हे बघा कसं लक्षात ठेवणार. तुम्ही सकाळी उठले, चहा बनवायले, पहिले तुम्ही काय केलं, दूध गरम केलं.
काय केलं? दूध गरम केलं. त्या दूधवर साय होती, साय आली, त्याला आपण मलाई म्हणतो. समजून घ्या, मलाई. बरोबर? हे दुधावरची मलाई वरची. ओके. ह्या मलाई काय झालं? ह्या मलाईमुळे असं लक्षात ठेवण्यासाठी असं म्हणजे एक, हे मलाईमुळे काय झालं? ही मलाई तुमच्या पायावर पडली. काय पडली? पायावर पडली. तर एक पाय तुमचा झाला मोठा, एक पाय काय झाला तुमचा? मोठा झाला असा. ओके, हत्ती सारखा झाला. काय झाला? हत्ती सारखा. मग तुम्हाला चिडवायला लागले, तुमच्या घरचे चिडवायला लागले, बाबा याला हत्ती सारखा रोग झाला. काय झाला? हत्ती रोग झाला याला. हत्ती रोग. काय झाला? हत्ती रोग. बरोबर? हत्ती रोग झाल्यामुळे हे कळलं तुमच्या घरच्यांना, म्हणजे हत्ती रोग म्हणजे गव्हर्नमेंटला कळलं बाबा, की तुमच्या समाजामध्ये वगैरे सोसायटीमध्ये कळलं. मग सोसायटीने काय केलं? मलाईवर बॅन दिलं. काय केलंय? मलाईला बॅन केलं. मलाईमुळे हे झालं तर याला केलं बॅन. काय केलं? याला मलाईला बॅन केलं. कसं लक्षात ठेवणं बघा, मलाई याच्यामुळे झालं तुमचं एलिफंटियासिस, हत्ती रोग झाला. ओके, आणि त्याच्यामुळे याला बॅन केलं. लक्षात राहील. उखेरिरिया मलाई, उखेरिरिया बॅनक्रॉप्टी. ओके, आणि याच्यामुळे होतो एलिफंटियासिस. लक्षात राहू दे. ओके, आता बघा ऍस्कॅरियासिस मध्ये काय असतं? पोटामध्ये ना एकदम असे तुम्ही नूडल्स खाल्लेले कधी? नूडल्स, हे नूडल्स सारखे ना पोटामध्ये असं पॅक होऊन जातात. म्हणजे पोट आहे ना गच्च भरून जातं असे नूडलनी. असे बारीक धाग्यासारखे असते, असे मोठे मोठे. तुम्ही शेवाई खाल्ले असेल, शेवाई सारखे असतात. पूर्ण असे इंटेस्टाईनला ब्लॉक करून टाकते हे. म्हणजे ऍस्कॅरियास मध्ये काय होतं माहिती का? इंटेस्टाईन ब्लॉक ती इंटेस्टिनल पॅसेजला ब्लॉक करते. आणि ब्लॉक केल्यामुळे काय होतं? एवढं इजा होते, एवढा त्रास होतो पोटात, की ब्लिडिंग व्हायला लागते. काय होते? ब्लिडिंग व्हायला लागते. याला म्हणतो आपण इंटरनल ब्लिडिंग व्हायला लागते तिथं. ओके, आणि ब्लिडिंग झाल्यामुळे काय होतं? खूप सारं रक्त जातं, आणि रक्त गेल्यामुळे तुम्हाला माहिती अॅनिमिया होतो. ओके, अॅनिमिया होणार. ओके, पोट दुखणार, ऍब्डोमिनल पेन. ओके, पोट वगैरे दुखणार. बस एवढंच लक्षात ठेवा, याच्यावर लक्ष ठेवायची गरज नाही याच्यात. ओके, आता या फिलारियासिस, एलिफंटियासिस मध्ये काय झालं? एका पायाला अफेक्ट झाली. फक्त पाय अफेक्ट होत नाही, लोअर लेग इफेक्ट होत नाही, तर तुमचे जे एक्सटर्नल जेनाटली आहे ते सुद्धा इफेक्ट होतो. पण कोणता पार्ट? पायाचा कोणता पार्टवर इफेक्ट होतो? तर तुमची लिम्फॅटिक वेसल असते ना, लिम्फॅटिक वेसल ऑफ लोअर लेग. ओके, लिम्फॅटिक वेसल ऑफ लोअर लेग. आणि याच्यामध्ये तुमचा एक्सटर्नल जे जेनाटलिया असतो, जे पेनिस टेस्टिस, एक्सटर्नल जेनाटलिया सुद्धा इफेक्ट होऊ शकतात. पेनिस टेस्टिस आणि फिमेल मध्ये जे एक्सटर्नल जेनाटलिया ते सुद्धा इफेक्ट होऊ शकतो याच्यामध्ये. लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्वेश्चन आला एक्सटर्नल जेनाटलिया अफेक्ट होतो का नाही, तर होतो, हे लक्षात ठेवा. एक्सटर्नल जेनाटलिया अफेक्ट होतो. ओके, चल याच्यामध्ये हे तर बघितलं आपण, त्याचे उखेरिरिया, बॅनक्रॉप्टी, मलाई झाला, लिम्फॅटिक वेसलला अटॅक करता, एक्सटर्नल जेनाटलिया सुद्धा इफेक्ट होतं. ओके, बस एवढंच याच्यात, जास्त काही लक्षात ठेवा. हेल्मिन 2 आहे, एस्कॅरियासिस, फिलारियासिस. एस्कॅरियासिस राऊंड वर्म असतो, फिलारियासिस फिलारियल वर्म असतो. याला एलिफंटियासिस म्हणतात. उखेरिरिया मलाई, उखेरिरिया बॅनक्रॉप्टी. ओके, याच्यात कशावर इफेक्ट करतो? हे याच्या लिम्फॅटिक वेसलवर. ओके, लिम्फॅटिक वेसल आणि एक्सटर्नल जेनाटली. याच्यात लक्षात ठेवा, ते इंटेस्टाइनल पॅसेज ब्लॉक करतो, त्याच्यामुळे ब्लिडिंग होते, अॅनिमिया वगैरे होतो, पोट दुखतं वगैरे. ओके, आता बघा फिलारियासिस एक मॉस्किटोमुळे होतो. फिलारियासिस काय होतो? मॉस्किटोमुळे होतो. कोणता मॉस्किटो? क्युलेक्स नावाचा मॉस्किटो असतो. क्युलेक्स नावाचा मॉस्किटो. हे लक्षात ठेवा, क्युलेक्स मॉस्किटो. म्हणजे फिलारियासिस बिमारी कशी आहे? हे मॉस्किटोमुळे स्प्रेड होते. पण एस्कॅरियासिस मॉस्किटोमुळे होते का? नाही. हे काय होते? तुमचं कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड मुळे होते. लक्षात ठेवा, वॉटर अँड फूड मुळे होते. कारण इथं काय इन्व्हॉल्व होते? तुमचं पोट, इंटेस्टिनल ब्लॉक होते ना, मग इथं कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड मुळे. लक्षात ठेवा. पण कोणता इंटेस्टाईन? एस्कॅरियासिस मध्ये कोणता इंटेस्टाईन इफेक्ट करते? तर स्मॉल इंटेस्टाईन. ओके, मग इथं क्लिअर होते बघा, इथे क्लिअर करा. हे बघा, टायफॉइड अँड एस्कॅरियासिस हे दोन्ही स्मॉल इंटेस्टाईनला इफेक्ट करतात, बरोबर. आणि अमिबियासिस तुम्हाला सांगितलं, अमिबा छोटा आहे पण मोठ्यावर इफेक्ट करते. हे लार्ज इंटेस्टाईनला इफेक्ट करते. क्लिअर आहे? चला पुढे. हे झालं हेल्मिंथ, दोन्ही हेल्मिंथ झाले. क्लिअर आहे? आता या
फंगस, फंगस कोणता आहे? रिंगवॉर्म. कोणता आहे? रिंगवॉर्म. फंगस लास्ट पार्ट आहे तुमचं कॉमन डिसीज फंगस, रिंगवॉर्म. ओके, कशामुळे होतो? कोणत्या फंगसमुळे होतोय? तर मायक्रोस्पोरम, ट्रायकोफायटन, इपिडर्मोफायटन. इपिडर्मोफायटन हे फायटन आहे. फायटन, फायटन इथे लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवण्यासाठी मायक्रो आहे, मॅक्रो नाही, मायक्रो. मायक्रो आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. फंगस आहे, मायक्रो आहे ना, छोटा लेवल. मी तर क्वेश्चन तुम्हाला मॅक्रो पण येतात बरं. क्वेश्चन एमसीक्यूज कन्फ्यूज करतात. इथं देऊन टाकणार मॅक्रो. मॅक्रो आणि मायक्रो मध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे मायक्रो आहे, मॅक्रो नाही. हे तीन आहे जे फंगस आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काय होणार? रिंग वॉर्म होणार. कुठं होते? स्किनवर असे स्केली ड्राय ड्राय होऊन जाते स्किन. ओके, खाज येते, त्रास होतो थोडं. तर हे ग्रॉइन एरियामध्ये केव्हा होतं? बगलमध्ये, आर्म पिट मध्ये, ग्रॉइन एरियामध्ये केव्हा होते? जेव्हा असं काय म्हणतो ना आपण, घाम वगैरे नाही, म्हणजे ह्युमिडिटी एरियामध्ये मॉइश्चर झाल्यावर तिथं सुद्धा ते ग्रॉइन एरियामध्ये रिंग वॉर्म व्हायला सुरुवात होते. बस एवढंच लक्षात ठेवा. फंगसच्या याच्यावर काहीच विचारणार नाही. ओके, याच्यावर काही इम्पॉर्टंट नाही. चला, याच्यानंतर कोणता पार्ट आहे तुमचा? कॉमन डिसीजेस नंतर इम्युनिटी. कोणता पार्ट आहे? इम्युनिटी. इथपर्यंत क्लिअर आहे? तुम्ही रेडी आहात? ओके आहात? लेक्चर ओके? तो ना सर बस करा आता, 1 तास झाला सर, 2 तास झाला. तुम्ही रेडी आहात? यस, ओके. चलो, इम्युनिटी देखेंगे. इम्युनिटीचे 2 टाइप्स आहे. एक असते इननेट इम्युनिटी, इननेट इम्युनिटी. एक असते तुमची एक्वायर्ड इम्युनिटी, एक्वायर्ड इम्युनिटी. बरोबर. इननेट इम्युनिटी तुमची लहानपणापासून असते, म्हणजे लहानपणापासून आपल्याला सोबत असते, भेटलेली असते, म्हणून याला म्हणणार इनबॉर्न इम्युनिटी. ओके, आणि नॉन स्पेसिफिक असते. असे स्पेसिफिक असते का एका पॅथोजन साठी वगैरे नाही. इट्स अ नॉन स्पेसिफिक आणि इनबॉर्न असते. जसं एक्वायर्ड कसे असते? हे स्पेसिफिक असते. कसे असते? स्पेसिफिक, आणि जन्माच्या नंतर येते, म्हणजे आफ्टर बर्थ म्हणू शकतो तुम्ही. ओके, आता इननेट जी इम्युनिटी असते याचे 4 टाइप्स आहेत. कोणत्या? एक असते याच्यात 4 बॅरियर असतात. ओके, हे बघा ना, इननेट इम्युनिटी आता स्किन वगैरे, हे स्किन तुम्हाला लहानपणापासून भेटलेली नाही. मग हे काय? स्किन काय करते? स्किन बाहेरच्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मध्ये इंटर करू देते का? नाही. म्हणजे स्किन काय झाली? ही इम्युनिटीचा पार्ट झाला ना, म्हणजे हे काय झालं? इननेट इम्युनिटीचा पार्ट झाला. पण याला आपण स्किन डायरेक्ट म्हणणार का? नाही, हे फिजिकल बॅरियर म्हणणार. काय म्हणणार याला? डायरेक्ट पहिले आपण फिजिकल बॅरियर. किती प्रकारचे बॅरियर आहे मग? फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर, तिसरा कोणता आहे? सेल्युलर बॅरियर. बरोबर. आणि चौथा आहे तुमचं सायटोकाईन बॅरियर. ओके, आता फिजिकल बॅरियर मध्ये सांगितलं तुम्हाला स्किन आणि आतला पोटातला पार्ट म्हणजे म्युकोजा. हे बघा, तुम्हाला सांगितलं म्हणजे गाल असते, हे गालचं जे बाहेरचं पार्ट आहे ते काय असतो? स्किन. आणि मधला पार्ट जे पार्ट आहे ते असतो म्युकोजा. ओके, म्हणजे याचे फिजिकल बॅरियर 2 प्रकारचे, एक तर स्किन असणार आणि एक तर असणार तुमचा म्युकोजा. ओके, हे 2 पार्ट आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझमला बॉडीमध्ये इंटर होऊ देत नाही. जर इथून सुद्धा याला सुद्धा क्रॉस करून मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरस याला क्रॉस करून जर मध्ये बॉडीमध्ये इंटर झालाच, स्किन मधून पण इंटर झाला, म्युकोजा मधून पण इंटर झाला, तर बॉडीचा दुसरा पार्ट काम करायला लागतो. कोणता? फिजिओलॉजिकल बॅरियर. कोणते पार्ट आहे फिजिओलॉजिकल? कोणते पार्ट असतात शरीराचे? कोणते असतात बघा? माउथ मध्ये, तोंडामध्ये सलायवा, सलायवा इन माउथ. ओके, डोळ्यामध्ये पाणी, त्याचे टीयर्स, टीयर्स इन आईज. आणि पोटामध्ये ऍसिड. कोणता ऍसिड? हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl, राईट. स्टमक. बरोबर. आता स्किन मधून इंटर केला तर का तोंडातून इंटर केला? आता काय?
जर मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करणार बॉडीमध्ये पहिले अटॅक करणार ना, तर स्किन जाऊ देणार का नाही, मग ते तोंडातून एंटर करणार, काहीतरी खाणार वगैरे. आता तोंडातून सुद्धा एंटर करणार तर पहिलं त्याला फिजिओलॉजिकल बॅरियर मधून जावं लागेल, म्हणजे सलायवा मधून. आता सलायवा मधून सुद्धा गेला मध्ये तर ऍसिड बरोबर त्याला युद्ध करावं लागेल. इथं सुद्धा युद्ध केलं आणि इथून सुद्धा जर पास झाला, आता काय होणार, आता ते जाणार सेल्युलर लेवलला, म्हणजे आता रक्त काम करेल. इथं आपल्या इम्युनिटीचा कोणता पार्ट काम करेल, रक्त. रक्ताचा कोण कोण तर डब्ल्यूबीसी. कोणता पार्ट काम करेल, डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी मध्ये कोणते असतात, न्यूट्रोफिल. जे लढणाऱ्या सेल कोणते असतात, न्यूट्रोफिल. एक असते तुमची मोनोसाइट, ओके, आणि एक असते तुमची लिम्फोसाइट. ओके, लिम्फोसाइट मध्ये कोणती तर नॅचरल किलर सेल, एनके सेल, नॅचरल किलर सेल, लक्षात ठेवा. ओके, आता ठीक आहे, एक व्हायरस आहे, व्हायरसने अटॅक केला, इथून सुद्धा मध्ये गेला, इथून सुद्धा मध्ये गेला, आणि डब्ल्यूबीसी मध्ये सुद्धा मध्ये गेला. आता काय, आता त्यांनी काय केलं, एक सेल आहे, सेलला पूर्ण व्हायरसने इन्फेक्ट करून टाकलं, बरोबर. आता ह्या सेलला व्हायरसने इन्फेक्ट केलं, तर ही सेल आता मरणार आहे. ही सेल काय होणार आहे, आता मरणार आहे. पण मरता मरता ही सेल एक प्रोटीन सिक्रेट करते. काय सिक्रेट करते ही सेल, एक प्रोटीन सिक्रेट करते. त्या प्रोटीनचं नाव आहे इंटरफेरॉन. इंटरफेरॉन. आणि हे इंटरफेरॉन काय करणार माहितीये, हे इंटरफेरॉन काय करणार, जे बाहेरच्या सेल आहे त्याच्या सराउंडिंग, ते सराउंडिंग सेल आहे, त्या सराउंडिंग सेलला काय करणार, हे वाचवण्याचं काम करेल इंटरफेरॉन. याला म्हणणार आपण सायटोकाईन बॅरियर. सायटोकाईन बॅरियर म्हणजे काय, जर एखादी सेल व्हायरसने इन्फेक्ट झाली तर ती सेल मरता मरता म्हणजे डेड होता होता काय करणार आहे, प्रोटीन सिक्रेट करणार, दॅट इज इंटरफेरॉन. आणि हे इंटरफेरॉन काय करणार, मग जे साइडचे सेल आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार, कोणापासून, या व्हायरस पासून. ओके, ते म्हणतो सेल म्हणतो मी तर मरणार आहे, पण आता बाकीचे सेल तरी वाचले पाहिजे ना, म्हणून ते केमिकल सिक्रेट करते इंटरफेरॉन. ओके, तर हे लक्षात ठेवा, दिस इज ऑल अबाउट इननेट इम्युनिटी. ओके, कळलं, 4 टाइप्स, फिजिकल, फिजिओलॉजिकल आणि सेल्युलर आणि सायटोकाईन. ओके, आता आपण बघणार ॲक्वायर्ड इम्युनिटी. कोणती इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. इननेट इम्युनिटी कळाली, क्लिअर आहे. आता या ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे. ॲक्वायर्ड इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाइप्स आहेत. पहिले ॲक्वायर्ड इम्युनिटी समजून घ्या. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, टाइप्स आपण नंतर बघूया. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, आता तुमचा जन्म झालाय, जन्माच्या नंतरची हे इम्युनिटी असते. ओके, आता पहिल्यांदा तुमच्या शरीरावर कोणत्या तरी पॅथोजनचा, व्हायरसचा अटॅक झाला. काय झाला, एका बॅक्टेरियाचा, व्हायरसचा अटॅक झाला. अटॅक झाल्यावर म्हणजे काय, तुमच्या शरीरात गेला एक व्हायरस. आता व्हायरस तुमच्या शरीरात गेला, आता काय झालं, त्याच्यामुळे तुमच्या शरीरात परिणाम दिसायला लागले. म्हणजे ते व्हायरसनी तुमच्या सेलवर अटॅक केला. आता तुमची बॉडी जी पहिली रिस्पॉन्स देणार म्हणजे काय, त्या व्हायरसला मारणार. ओके, त्या शरीराला काय करणार, आता सपोज हे मदनलाल आहे, त्या मदनलालच्या शरीरामध्ये काय झाला, हे व्हायरस आहे, हे व्हायरसने अटॅक केला. आता मदनलालच्या शरीरात जसं हे व्हायरस मध्ये एंटर झाला, आता मदनलालच्या शरीरातली जे सेल्स आहे, कोणती सेल ऍक्टिव्हेट होईल, त्याची इम्युनिटी ऍक्टिव्हेट, म्हणजे इम्युनिटी ऍक्टिव्हेट होईल. पण कोणती सेल ऍक्टिव्हेट होईल इम्युनिटी मध्ये, तर लिम्फोसाइट सेल जी असते त्याची, ती होऊन जाते ऍक्टिव्हेट, लिम्फोसाइट. ओके, कोणती लिम्फोसाइट, तर 2 प्रकारच्या, एक आहे बी, एक आहे टी. 2 प्रकार आहे लिम्फोसाइटचे, बी आणि टी. हे ऍक्टिव्हेट होणार. हे जे पहिली ऍक्टिव्हेशन होणार, पहिल्यांदा याचा जन्म झाला मदनलालचा, पहिल्यांदा त्याच्या शरीरामध्ये एका इन्फेक्शनचा अटॅक झाला, आणि त्या अटॅक मध्ये त्यांनी जे रिस्पॉन्स दिला त्याच्या इम्युनिटीने, त्याला म्हणणार आपण प्रायमरी रिस्पॉन्स. काय म्हणणार इम्युनिटीला, त्या मदनलालच्या रिस्पॉन्सला प्रायमरी रिस्पॉन्स, बरोबर. आता मदनलालने काय केलं, लिम्फोसाइट त्याच्या शरीरात इम्युनिटी ऍक्टिव्हेट झाली, लिम्फोसाइट बी आणि टी लिम्फोसाइटने त्या व्हायरसला मारून टाकलं. ओके, चला ठीक आहे. आता काही वर्षानंतर काय झालं, 2-3 वर्षानंतर मदनलाल मस्त हसतोय, खेळतोय, डबल तोच इन्फेक्शन त्याला भेटतो, आणि तोच इन्फेक्शन डबल त्याच्यावर अटॅक करतो. आता काय, मदनलालच्या शरीरामध्ये ऑलरेडी एकदा त्यांनी इन्फेक्शन बरोबर ऑलरेडी मदनलालने काय युद्ध केलेले त्याच्या शरीरामध्ये इम्युनिटीने, बरोबर. आता त्याच्या शरीरामध्ये ऑलरेडी एक प्रकारची मेमरी आहे. काय आहे त्याच्या शरीरामध्ये, मेमरी. आणि मेमरी कशाच्या फॉर्म मध्ये असते, तर हे सेलच्या फॉर्म मध्ये असते. त्याच्यामध्ये असते एक मेमरी बी सेल तयार झालेली असते, मेमरी बी सेल, आणि एक असते मेमरी टी सेल. ओके, हे दोन्ही सेल ऑलरेडी त्याच्या शरीरात असतात जेव्हा पहिला प्रायमरी रिस्पॉन्स येतो तेव्हा. आता जेव्हा सेकंडरी जेव्हा इन्फेक्शन होणार, ते दुसऱ्यांदा इन्फेक्शन होणार, तेव्हा आता जे रिस्पॉन्स मदनलालची बॉडी देणार त्याला म्हणणार आपण सेकंडरी रिस्पॉन्स. त्याला काय म्हणणार आपण, सेकंडरी
रिस्पॉन्स. आणि यालाच म्हणतो आपण, यालाच अजून एक नाव आहे अनामनेस्टिक रिस्पॉन्स. हे लक्षात ठेवा, हे विचारू शकता तुम्हाला. अनामनेस्टिक रिस्पॉन्स कशाला म्हणतात, प्रायमरीला का सेकंडरीला? तर हे म्हणतात तुमच्या सेकंडरीला अनामनेस्टिक रिस्पॉन्स. ओके. आता बघा, प्रायमरी जे होता ना, तर मदनलालला थोडं टाइम लागलं होतं व्हायरसला मारण्यासाठी, तर ही स्लो प्रोसेस असणार. पण जे सेकंडरी रिस्पॉन्स आहे त्याच्यावर ऑलरेडी मेमरी आहे त्याला मारण्यासाठी, म्हणजे त्याच्याजवळ ते नॉलेज आहे इन्फेक्शनला कसं मारायचं. तर ही फास्ट, मदनलाल काय करेल, ते इन्फेक्शनला फास्ट मारणार. म्हणजे जिथं त्याला मदनलालला ताप वगैरे येणार, समजलं जे पण होणार, तर दुसऱ्यांदा त्याला ताप वगैरे येऊन देणार नाही शरीर. का? कारण ते लगेच त्या व्हायरसला मारून देणार. म्हणजे त्या शरीरावर अटॅक करायच्या अगोदरच, म्हणजे त्या शरीरामध्ये काही परिणाम दिसायच्या अगोदरच काय करणार, मदनलालचे शरीर त्या इन्फेक्शनला मारून टाकणार. का? कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मेमरी सेल्स आहे. ओके. आता बघा, मेमरी, आता जे लिम्फोसाइट आहे हे दोन प्रकारचे आहे, एक बी लिम्फोसाइट, एक टी लिम्फोसाइट. काय काम करतात हे बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट सांगतो. जे बी लिम्फोसाइट आहे तुमची, बी लिम्फोसाइट हे काय तयार करतात माहिती, हे तयार करतात तुमच्या अँटीबॉडी. काय तयार करणार, अँटीबॉडी. आणि जे टी लिम्फोसाइट आहे हे काय तयार करणार, हे काहीच तयार करत नाही. हे काय करते माहितीये का, हे हेल्प करते, हे मदत करते. कोणाला, हे मदत करते बी लिम्फोसाइटला. हेल्प करते कोणाला, बी लिम्फोसाइटला. कशामध्ये, कशासाठी हेल्प करणार, अँटीबॉडी बनवण्यासाठी. सिंपल. हे हेल्प करणार लिम्फोसाइटला, लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट हेल्प करणार बी लिम्फोसाइटला. कशासाठी, अँटीबॉडी बनवण्यासाठी. आता बघा, जेव्हा पण शरीरामध्ये अटॅक होत असेल कोणाचा पण, बॅक्टेरिया, व्हायरस, जे पण अटॅक होणार, एकच सेल ऍक्टिव्हेट होते पहिले, लिम्फोसाइट. मग बी लिम्फोसाइट काय करणार, अँटीबॉडी बनवून त्या व्हायरसला मारणार. सपोज हे मदनलाल आहे, मदनलालच्या शरीरावर अटॅक झालाय का व्हायरसचा, कशाचा अटॅक झाला, एका व्हायरसचा अटॅक झाला. ओके. आता काय, जसं मदनलालच्या शरीरात व्हायरस घुसला तर मदनलालच्या शरीरातील जे बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट होऊन जाते. ओके. आता बी लिम्फोसाइट जसं ऍक्टिव्हेट झाली तर बी लिम्फोसाइट काय करणार, अँटीबॉडी बनवणार आणि त्या व्हायरसला मारायला काय करणार, अँटीबॉडी बनवून मारणार. आणि टी लिम्फोसाइट काय करणार, ते काय करणार, अँटीबॉडी बी लिम्फोसाइटला मदत करणार अँटीबॉडी बनवण्यासाठी. पण सोबतच हे लिम्फोसाइट डायरेक्ट अटॅक करणार टी लिम्फोसाइटवर. काय करणार, डायरेक्ट अटॅक करणार टी लिम्फोसाइट. म्हणून यांना नाव पडतात बघा. जे बी लिम्फोसाइटमुळे जे इम्युनिटी मिळते त्याला म्हणतो आपण अँटीबॉडी, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. कोणती इम्युनिटी भेटते इथं, बी लिम्फोसाइटमुळे अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. आणि टी लिम्फोसाइट काय करते, हे डायरेक्ट सेल अटॅक करते ना, हे तो मदत करते बी लिम्फोसाइटला. पण टी लिम्फोसाइट डायरेक्ट व्हायरसवर अटॅक करणार, ते अँटीबॉडी बनवणार नाही, अँटीबॉडी बनवण्याच्या फंद्यात पडणार नाही. ते काय करणार, डायरेक्ट अटॅक करणार कोणावर, व्हायरसवर, त्या बॅक्टेरियावर. तर त्या व्हायरसला डायरेक्ट अटॅक करणार. म्हणून याला डायरेक्ट म्हणणार आपण सेल मेडिएटेड इम्युनिटी. सेल मेडिएटेड इम्युनिटी. बरोबर. जसं इथं अँटीबॉडी बनवून ते इम्युनिटी मिळत होती, इथं अँटीबॉडी बनायली का नाही, डायरेक्ट सेल अटॅक करायला, म्हणून सेल मेडिएटेड. म्हणून याला म्हणतो आपण सीएमआय. सीएमआय म्हणजे काय, सेल मेडिएटेड इम्युनिटी. ओके. आता हे तर कळालं असेल तुम्हाला. पण हे बघा, अँटीबॉडी, हे अँटीबॉडी काय, हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपल्याला समजायचंय. तुम्हाला बुक्स मध्ये दिलेलं आहे, म्हणून अँटीबॉडीचं स्ट्रक्चर समजणं खूप गरजेचं आहे. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कसं असतं, दोन लॉंग चेन असतात त्यांना म्हणतो आपण हेवी चेन, आणि दोन शॉर्ट चेन असतात. काय असते, दोन शॉर्ट चेन असतात. ओके. याला म्हणतो आपण, हे जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवली याला म्हणतो आपण लाईट चेन, शॉर्ट चेन, लाईट चेन. ओके. आणि हे जे ब्लॅक मध्ये दाखवली हे हेवी चेन, म्हणजे लॉंग आहे, हे हेवी चेन सांगणार आहे. काय म्हणणार याला, हेवी चेन. आणि दोन्ही पण चेन, मग हेवी चेन असेल किंवा हेवी चेन लाईट चेन असेल, हे दोन्ही पण एकमेकांना कनेक्ट आहे. कशाने, सल्फाइड बॉन्ड. ते पण किती, दोन दोन सल्फाइड बॉन्ड. म्हणून म्हणणार आपण डाय सल्फाइड बॉन्ड आहे. कशाने कनेक्ट आहे, डाय सल्फाइड बॉन्ड. ओके. डाय सल्फाइड बॉन्ड ने इथं ते काय आहे, कनेक्ट आहे. ओके. हे झालं. आता याच्या समोरून काय असणार बघा, इथं अँटीजिनला पकडण्यासाठी. आता जे व्हायरस आहे, हे हे जे व्हायरस आहे ना, व्हायरस काय झाला, मदनलालसाठी अँटीजन झाला ना. कोणता पण आपल्या बॉडीच्या शरीराच्या बाहेरचा कोणता पण पार्टिकल असेल, फॉरेन पार्टिकल, ते आपल्या शरीरासाठी अँटीजन असतो, त्याला अँटीजन म्हणतो आपण.
मग ते फॉरेन पार्टिकल कोणताही असेल त्याला अँटीजेन म्हणणार. ते जर शरीरात गेला तर शरीर त्याला मारण्यासाठी काय तयार करणार? अँटीबॉडी. अँटीबॉडी काही नसतं, प्रोटीन असतं फक्त. प्रोटीन कोण तयार करतं? पी लिम्फोसाइट. हे पी लिम्फोसाइट छोटे छोटे प्रोटीनचे मॉलिक्यूल तयार करतात. ते प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे अँटीबॉडी. ओके, आता ते जे अँटीजेन आहे ते व्हायरस, हे जे प्रोटीन मॉलिक्यूल आहे अँटीबॉडी, अँटीबॉडी पकडणार कसं अँटीजेनला? तर ते काय करणार? अशी त्याची हुक्स असतात. तर इथे अँटीबॉडीला पकडतो तो. ओके, हे हुक्स असतात. हे अँटीबॉडी पकडण्यासाठी साईट असते, म्हणून या साईटला म्हणतो आपण अँटीजेन बाइंडिंग साईट. हे बाइंड करतो ना याला, ते अँटीजेन बाइंडिंग साईट. ओके, आता इथे कसं लिहिणार बघा तुम्ही. दोन हेवी चेन आहे, एक आणि दोन लाईट चेन दोन आहे, हे एक आणि हे एक, म्हणून याला असं लिहिणार तुम्ही H2L2. ओके, H2L2. आता जर तुम्हाला विचारलं की बाबा इथं आता एक प्रोटीन मॉलिक्यूल आहे ना, एवढं तर माहिती आहे. प्रोटीन मॉलिक्यूल मध्ये कोणती चेन असतात? पेप्टाइड. ओके, तर किती चेन असणार इथं? पेप्टाइड चेन किती आहे? एक, ही दोन, तीन आणि चार. म्हणजे तुम्हाला जर विचारलं पेप्टाइड बॉन्ड किती आहे, पेप्टाइड बॉन्ड पेप्टाइड चेन, तर 4 पेप्टाइड चेनने एक अँटीबॉडी मॉलिक्यूल बनतो. लक्षात ठेवा, 4 पेप्टाइड चेनने एक अँटीबॉडी मॉलिक्यूल बनतो. ओके, आता बघूया आपण टाइप्स. कळलं तुम्हाला हे? आता आपण टाइप्स बघूया, कोणकोणते टाइप्स आहेत ते बघूया आपण आता. कोणकोणते टाइप्स आहे? एक आहे तुमचं एक्वायर्ड इम्युनिटी. कोणत्या टाइप्स आहे याचे? दोन. एक आहे ऍक्टिव्ह इम्युनिटी, बरोबर, आणि दुसरी आहे तुमची पॅसिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, काही प्रॉब्लेम नाही ना? ओके आहेत. ऍक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. बघा दोघातला फरक काय? बघा, ऍक्टिव्ह इम्युनिटी काय करते? ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होते. ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये काय होते? शरीरामध्ये अँटीबॉडी, म्हणजे आपलं शरीर अँटीबॉडी तयार करतो. आणि पॅसिव्ह इम्युनिटीचा अर्थ काय? पॅसिव्ह इम्युनिटीचा अर्थ होतो बाहेरून शरीरामध्ये अँटीबॉडी टाकावं लागते. मग ते शरीरामध्ये तयार होते का? नाही, म्हणून त्याला पॅसिव्ह म्हणतो. ऍक्टिव्ह म्हणजे काय? स्वतः एनर्जी लावून शरीर तयार करतो ना, म्हणजे एनर्जी लागते ऍक्टिव्ह. ओके, तर लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह म्हणजे काय? अँटीबॉडी इथं तयार केले जाते, आणि पॅसिव्ह मध्ये अँटीबॉडी टाकल्या जाते आणि ते अँटीबॉडी तयार केल्या जाते. लक्षात ठेवा. ओके, ऍक्टिव्ह मध्ये काय? अँटीबॉडी बनवल्या जाते. ओके, आणि पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये अँटीबॉडी बाहेरून शरीरामध्ये टाकल्या जाते. ओके, मराठी शब्द लय दिवस झाले मराठीत लिहिलं. चल, ऍक्टिव्ह इम्युनिटी बघा. आता हे शरीरात अँटीबॉडी तयार होणार ना, पण केव्हा तयार होणार? अँटीबॉडी शरीरात केव्हा तयार होणार? एक तर बाहेरून इन्फेक्शन झालं, आपल्याला काहीतरी इन्फेक्शन झाला, मलेरिया झाला, टायफॉइड झाला, काहीतरी बॅक्टेरियाने अटॅक केला, व्हायरसनी, प्रोटोझोन, कोण पण नॅचरली आपल्याला काहीतरी इन्फेक्शन झालं. ओके, तेव्हा आपलं शरीर त्याला मारण्यासाठी काय? अँटीबॉडी तयार करणार. आणि दुसरं, आपण आर्टिफिशियली इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये टाकलं, म्हणजे व्हायरस टाकलं किंवा बॅक्टेरिया टाकलं, म्हणजे असं फॉर्मॅट टाकलं की त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही बिमारी नको व्हायला, शरीराला काही इजा नको व्हायला, अशा कमी प्रमाणात टाकतो आपण, त्याला म्हणतो आपण व्हॅक्सिन. ओके, तर नॅचरली जे होतो याचे दोन टाइप्स पडणार, एक असणार नॅचरल, एक असणार आर्टिफिशियल. ओके, आता नॅचरली जे होणार ते कशामुळे अँटीबॉडी तयार होणार? इन्फेक्शनमुळे. आणि आर्टिफिशियली म्हणजे बाहेरून इन्फेक्शन आपण स्वतः टाकतो शरीरामध्ये, दॅट इज अ व्हॅक्सिन. म्हणजे कोणतीही व्हॅक्सिन असेल, ती व्हॅक्सिन जर शरीरात गेली तर शरीर अँटीबॉडी तयार करेल. म्हणजे ते कोणती झाली? जर तुम्हाला विचारलं कोरोनाची व्हॅक्सिन आहे, आणि कोरोनाच्या व्हॅक्सिन मध्ये स्वतः कोरोना व्हायरस असतो, अँटीबॉडी असते का कोरोनाची? नाही, कोरोना व्हायरस डायरेक्ट असतो. पण ते कशाच्या फॉर्म मध्ये असणार? कोणती पण व्हॅक्सिन मध्ये, कोणता पण पॅथोजन कसा असतो? वीकन फॉर्म मध्ये असतो, वीकन. आणि यालाच म्हणतो आपण ऍट्युनेटेड फॉर्म. ऍट्युनेटेड म्हणजे काय? आज म्हणू शकता तुम्ही हाफ डेड, अर्धा मेलेला असतो. या अर्धा मेलेल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा काही इफेक्ट होत नाही, पण याच्यामुळेच अँटीबॉडी तयार होत जाते शरीरात. ओके, लक्षात. हे झालं नॅचरल, आर्टिफिशियल. आता पॅसिव्ह मध्ये बघा, पॅसिव्ह मध्ये बाहेरून अँटीबॉडी, एक तर नॅचरली आपल्याला अँटीबॉडी भेटते आईच्या दुधामधून. ओके, हे म्हणतो आपण नॅचरली भेटतं ना आईच्या दुधामधून. तर ते कशामधून भेटणार? कोलोस्ट्रॉम. कशामधून भेटणार? कोलोस्ट्रॉम. आणि आपण पॅसिव्हली बाहेरून टाकतो, म्हणजे काय टाकतो आपण? अँटीबॉडी बाहेरून टाकतो.
जसं साप चावल्यावर, स्नेक बाईट झाल्यावर किंवा आपल्याला टिटॅनस होतो, तर बाहेरून आपण स्नेक बाईट मध्ये जे अँटी व्हेनम दिल्या जाते, अँटी व्हेनम मध्ये काय असते, अँटीबॉडी असते. ते व्हेनमच्या अपोजिट जे अँटीबॉडीज असते, ते विषच्या अपोजिट अँटीबॉडी तयार केलेले असते. किंवा टिटॅनसचे जे अँटीटॉक्सिन देतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा टिटॅनस टॉक्साइड जे असतो तिचे अँटीबॉडीज असतात. म्हणजे हे जे आपण बाहेरून देणार ते अँटीबॉडी बाहेरून याच्यात देणार. म्हणजे याचे एक्झाम्पल काय, म्हणजे हे झालं आर्टिफिशियल. याच्यामध्ये काय, टिटॅनस लक्षात ठेवा, स्नेक बाईट लक्षात ठेवा. ओके. आणि याच्यामध्ये काय, अँटीबॉडी आपण बाहेरून त्याच्यात देतो. ओके. हे स्नेक बाईट टिटॅनस झाल्यावर देतो, म्हणजे हे अँटीटॉक्सिन देतो एक प्रकारचं, लक्षात ठेवा. इथं अँटीटॉक्सिन येईल, अँटीव्हेनम टॉक्सिन. ओके. हे झालं तुमचं टाइप्स त्याचे. कोलोस्ट्रॉम मध्ये कोणतं अँटीबॉडी असते सांगा, इम्युनोग्लोब्युलिन ए. अँटीबॉडीला इम्युनोग्लोब्युलिन पण म्हणतात, हा लक्षात ठेवा. मग ही कोणती अँटीबॉडी तयार होते, ए अँटीबॉडी तयार होते. दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी. ओके, क्लियर आहे? काही प्रॉब्लेम नाही ना? फास्ट संपवायचं आपल्याला चॅप्टर. संडेला एक्झाम आहे. संडेला एक्झाम मध्ये या चॅप्टर मधून खूप जास्त क्वेश्चन आहे. भले मी तुम्हाला 50-40 म्हटले असेल, पण कदाचित जास्त पण निघू शकतात. क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे मी, जास्त पण निघू शकतात. ओके, चलो. आता याच्यानंतर काय, वॅक्सिनेशन इम्युनायझेशन म्हणजे काय, वॅक्सिन बाहेरून देतो आपण. ओके. आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये जे अँटीबॉडी तयार होणार त्याला आपण इम्युनायझेशन म्हणतो. ओके. मग ते इम्युनायझेशन, मग शरीराने अँटीबॉडी तयार केली, ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. बाहेरून आपण इम्युनिटी वॅक्सिन हे घेतलं, अँटीबॉडी घेतले, दॅट इज पॅसिव्ह इम्युनायझेशन. ओके. आता इम्युनिटी चॅप्टर खतम नाही, इम्युनिटी चॅप्टर खतम नाही होत. याच्यामध्ये काय, ॲलर्जी. इम्युनिटी मध्ये आता पुढचा पॉइंट आहे ॲलर्जी. ॲलर्जी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, जेव्हा आपल्याला छिंका यायला लागतात, कशामुळे येतात हे, तर मी तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं होतं. असं नाक काढलं होतं आपण. ओके, हे नाक काढलं होतं बरोबर. हे नाकामध्ये जे असते ना, नाकामध्ये नाही, पूर्ण म्युकोजामध्ये, शरीराच्या जे इंटेस्टाईन मध्ये असेल, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जे म्युकोज असतो, ते म्युकोजामध्ये सेल असते बघा, मास्ट सेल. कोणती सेल असते, मास्ट सेल. आणि तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण बाहेर वातावरणात गेलो, तर बाहेर वातावरणात हजारो मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, डस्ट असतात. काय असते, डस्ट असते, पोलन्स असतात. हे जेव्हा आपण बाहेर गेल्यावर जर आपल्याला ॲलर्जी असेल, एखाद्या डस्टची, पोलनची ॲलर्जी असेल, आणि हे डस्ट आणि पोलन हे काय झाले, शरीरासाठी फॉरेन झाले. काय झाले, फॉरेन मॉलिक्यूल झाले, म्हणून याला म्हणणार आपण अँटीजिन. काय झालं, अँटीजिन झाले. हे जेव्हा अँटीजिन आपल्या शरीरात जाणार नाकाद्वारे, जेव्हा आपण नाकामध्ये घेणार तर मास्ट सेलला ते टच होणार आणि मास्ट सेल ऍक्टिव्हेट होणार. आणि जेव्हा मास्ट सेल ऍक्टिव्हेट होणार तर मास्ट सेल दोन केमिकल सिक्रेट करते. एक असते हिस्टामाइन, आय आहे हिस्टामाइन, आणि एक सिक्रेट करते सेरोटोनिन. आणि हे दोन केमिकल आहे ज्याच्यामुळे आपल्याला काय येते, ॲलर्जी येते. ॲलर्जी म्हणजे ॲलर्जी येण्याचं कारण तेच आहे. आणि हे झाल्यामुळे काय होणार, एक अँटीबॉडी आपल्या शरीरात तयार होणार, इम्युनोग्लोब्युलिन ई. लक्षात ठेवा, ई फॉर ॲलर्जी. लक्षात ठेवा, ई फॉर ॲलर्जी. हे ॲलर्जी मध्ये तयार होतं. ए फॉर ॲलर्जी, पण इथं लक्षात ठेवा ई फॉर ॲलर्जी, कारण ही सेन्सिटिव्हिटी जी असते ॲलर्जी मध्ये तयार होते. आता आपल्या शरीराला ॲलर्जी झाली, ठीक आहे, आपल्या शरीरावर रॅशेस आले, खाज यायला लागली, असं, तर आपल्याला काय करायचं आता, डॉक्टर काय करणार, तर तुम्हाला डॉक्टर देणार अँटी हिस्टामाइन. काय देणार, ड्रग्स देणार. कोणते ड्रग्स म्हणजे मेडिसिन. ड्रग्स कडे जाऊ नका. कोणत्या मेडिसिन देणार, एक तर देणार अँटी हिस्टामाइन. कशासाठी, तर हिस्टामाइनचे इफेक्ट कमी करण्यासाठी. ॲड्रेनालिन देणार. ॲड्रेनालिन केव्हा देतो, जेव्हा खूप सिरियस असेल, खूप जास्त प्रमाणात ॲलर्जी झाली असेल तेव्हा. अनेक देतात स्टेरॉइड. ओके, हे झालं तुमचं ॲलर्जी. ओके, इथे दोन मुद्दे लक्षात ठेवा. मास्ट सेल कोणतं केमिकल सिक्रेट करतं, हिस्टामाइन, सेरोटोनिन. त्याला कमी करण्यासाठी ड्रग कोणते, अँटी हिस्टामाइन, ॲड्रेनालिन, स्टेरॉइड. आणि कोणती अँटीबॉडी, तर इम्युनोग्लोब्युलिन ई. बस एवढंच लक्षात ठेवा, याच्यावर काहीच येणार नाही. क्लियर आहे? ओके. आता याच्यानंतर आहे आपली जी इम्युन सिस्टीम आहे, त्या इम्युन सिस्टीम मध्ये लिम्फॉइड ऑर्गन असतात. काय असतात, लिम्फॉइड ऑर्गन. कोणते बघा, जे लिम्फॉइड ऑर्गन आहे बघा, लिम्फॉइड ऑर्गन. दोन प्रकारचे लिम्फॉइड ऑर्गन असतात. एक असतात प्रायमरी, एक असतात सेकंडरी.
प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन म्हणजे काय? ज्या लिम्फोइड ऑर्गन कोणते बघा, दोन प्रकारचे लिम्फोइड ऑर्गन आहे. प्रायमरी कोणते? तर तुमचं बोन मॅरो अँड थायमस. बरोबर. हे बोन मॅरो आणि थायमस मधून काय तयार होते? बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. बरोबर. आता हे जे बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट आहे, ओके, हे तो तयार पण होतं. हे बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइट दोन्ही पण काय होते? ओरिजिन म्हणजे तयार पण होतात, इथं ते प्रोलिफरेट पण होतात, स्वतःचं डेव्हलपमेंट पण करतात आणि मॅच्युअर पण होतात. कुठं? बोन मॅरो आणि थायमस मध्ये. बोन मॅरो मध्ये हे बघा, इथं क्लिअर करा बघा, बोन मॅरो मध्ये बी पण होणार, टी पण होणार, दोघांचं मॅच्युरेशन होणार, पण थायमस मध्ये फक्त टी चं मॅच्युरेशन होणार. लक्षात ठेवा. असं नका करू बोन मॅरो मध्ये फक्त बी, आणि नाव पण त्याच्यावरूनच आलं, बोन मॅरो बी सिक्रेट करते, म्हणजे बोन मॅरो पासून नाव दिले, बोन मॅरो पासून बी सेल नाव दिले आणि थायमस पासून टी सेल नाव दिले. तर थायमस मध्ये फक्त टी चं मॅच्युरेशन होता, पण बोन मॅरो मध्ये दोघांचं पण होतं. लक्षात ठेवा. ओके. आता बी आणि टी सेल काय तुम्हाला माहिती आहे? बी आणि टी लिम्फोसाइट सेल आहे. तर इथं तयार होतात हे आपल्या शरीरामध्ये बोन मॅरो आणि थायमस मध्ये. आणि बोन मॅरो कुठं असतात? जे बोन असते, हड्डी असते, त्याच्या मधला जो पार्ट असतो, तुम्ही कधी नॉन व्हेज खात असाल तर तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही असं खाल्ल्यावर मधला ब्राऊन कलरचा असं काही लोक त्याचं खिचून घेतात, ते सुद्धा पार्ट खाऊन घेतात. ते जे ब्राऊन कलरचा पार्ट असतो बोन मॅरो असतो. आणि ते बोन मॅरो काय तयार करते माहिती का? सगळे आपले जे ब्लड असतं, ब्लडच्या सेल्स, सगळ्या ब्लड सेल, ऑल ब्लड सेल ते तयार करते, इन्क्लुडिंग तुमचं लिम्फोसाइट सुद्धा. लिम्फोसाइट म्हणजे बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट, हे दोन्ही सुद्धा बोन मॅरो तयार करतात. आणि थायमस मध्ये फक्त लक्षात ठेवा टी लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन होतं. आता सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन म्हणजे काय? आता बी आणि टी लिम्फोसाइट तर तयार झाले, आपल्या शरीराची इम्युनिटी आहे, पण आता जेव्हा यांना लढायला जायचे तर हे लढायला इथून लढत नाहीये, हे कुठे जातात लढायला? मैदानमध्ये. आता मैदान कोणतं आहे इम्युनिटी लढायसाठी? तर मैदान आहे तुमचं सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन. आता त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहे बघा मैदानमध्ये? एक तर लिम्फ नोड असणार, ओके, एक असणार तुमचं टॉन्सिल, ओके, एक असणार स्प्लीन, एक असणार पेयर पॅचेस. पेयर पॅचेस कुठं असतात? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आणि एक असणार तुमचं अपेंडिक्स. ओके, लक्षात ठेवा. ओके. लिम्फ नोड स्मॉल असे नोड्यूल असतात, छोटे छोटे लिम्फॅटिक वेसल मध्ये पूर्ण बॉडी मध्ये. तुम्ही डायग्राम बघू शकता, एनसीईआरटी मध्ये डायग्राम दिली बघा, त्या डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही, त्याचे छोटे छोटे लिम्फ नोड दाखवलेले बघा. आणि ते लिम्फ नोड कुठं कुठं असतात बघा, मानेमध्ये असतात, आर्मपिट मध्ये असतात, थाय मध्ये असतात, ग्रॉइन रिजन मध्ये असतात, ते लिम्फ नोड असतात. आणि लिम्फ नोड काय करतात? ह्या लिम्फ नोड मध्ये हे लिम्फोसाइट सेल असतात, बी आणि टी लिम्फोसाइट. हे बी आणि टी लिम्फोसाइट लिम्फ नोड मध्ये पण जाणार, टॉन्सिल मध्ये जाणार, स्प्लीन मध्ये जाणार, पेयर पॅचेस मध्ये, अपेंडिक्स मध्ये जाणार. कशासाठी जाणार? जे पण इन्फेक्शन येणार, जसं पोटामध्ये इन्फेक्शन झालं, आता तर पोटामध्ये इन्फेक्शन झालं तर पेयर पॅचेस मध्ये जे लिम्फोसाइट आहे बी आणि टी ते लढायला लागतात. जसं अपेंडिक्स म्हणजे लार्ज इंटेस्टाइन मध्ये जर इन्फेक्शन झालं तर अपेंडिक्स मध्ये जे लिम्फोसाइट ते लढायला लागतात. स्प्लीन मध्ये म्हणजे रक्तामध्ये गेलं तर स्प्लीन काम करायला लागतो. टॉन्सिल इथं गळ्यामध्ये जर लिम्फोसाइट हे झालं, इन्फेक्शन झालं, थ्रोट आपण म्हणतो गळ्यामध्ये घसा खरखर करायला लागतो, तर जे थ्रोट इन्फेक्शन होतो तेव्हा टॉन्सिल मध्ये लिम्फोसाइट काम करतात, म्हणून आपले टॉन्सिल दुखतात नाही, ऍक्च्युली ते सुजून गेलं असतं, कारण तिथे लिम्फोसाइट भरून भरून आलेले असतात लढण्यासाठी, म्हणून टॉन्सिल सुजून जातात. लिम्फ नोड पूर्ण ओव्हरऑल बॉडी मध्ये असतात. ओके, हे झालं टॉन्सिल झालं. स्प्लीन झालं. स्प्लीन काय करते? फिल्टर करते आणि आरबीसीचं ग्रेव्हयार्ड पण आहे. जे पण रक्तातलं म्हणजे आरबीसी मरतात ना, ते सगळे इथं स्टोअर होतं स्प्लीन मध्ये. ओके. पेयर पॅचेस स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतो, लक्षात ठेवा. स्मॉल इंटेस्टाइन, अपेंडिक्स असतो लार्ज इंटेस्टाइन. ओके, हे लक्षात ठेवण्यासाठी इथे फक्त एक लक्षात ठेवा, थायमसच्या विषयी थोडं एक वाक्य दिलेलं आहे. थायमस जेव्हा आपण छोटा असतो, हे बघा, हे मदन लाल आहे. ओके, हे मदन लाल आहे. हे थायमस कुठं असतं माहितीये का? या ठिकाणी आपलं ब्रेस्ट बोन जे असतो ना, याच्यामधून असे रिप्स बाहेर निघतात, फासळ्या असतात. ओके, हे जे रिप्स, हे जे ब्रेस्ट बोन असतो, या ब्रेस्ट बोनच्या मागच्या साईडला, पण हृदयाच्या जवळ, इथे हृदय असतो, तर हृदयाच्या जवळ आणि ब्रेस्ट बोनच्या खालच्या साईडने, ओके, म्हणजे मागच्या साईडने हे असतो तुमचं थायमस. जेव्हा तुम्ही लहान असता, जेव्हा जन्म झाला असतो, तेव्हा थायमस मोठा असतो. पण जेव्हा तुमचं जसं एज वाढत जातो ना, तसं थायमस छोटा छोटा होत जातो आणि प्युबर्टीच्या टायमाला खूप छोटासा होत जातोय थायमस. थायमस ग्लँड आहे, लक्षात ठेवा. थायमस इज अ ग्लँड. ओके, हे झाला थायमस. ओके, बस एवढंच आहे. काही लिम्फोइड ऑर्गन मध्ये एवढंच आहे. ओके, फक्त लक्षात ठेवायचं आहे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन कोणते तर बोन आणि थायमस, आणि सेकंडरी कोणते तर लिम्फ नोड, टॉन्सिल, स्प्लीन आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन आहे ना, हे 5 जे 50% फक्त, हे जे 5 आहे हे 50%,
पण 50% जे आहे लिम्फॉइड टिश्यू, हे लिम्फॉइड टिश्यू यांना सगळ्यांना काय म्हणणार? लिम्फॉइड टिश्यू. काय म्हणणार यांना? लिम्फॉइड. अरे लिम्फॉइड टिश्यू आहे सगळे, लिम्फॉइड टिश्यू. ओके, हे जे लिम्फॉइड टिश्यू आहे 50%, पण 50% जे लिम्फॉइड टिश्यू असतं तुमचं ते असतो माल्ट. लक्षात ठेवा, म्युकोजा असोसिएटेड लिम्फोसाइट म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू, सॉरी लिम्फॉइड टिश्यू, म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू 50% असतो. आणि कुठं असतो? म्युकोजा मध्ये असते. हे जे लिम्फोसाइट सेल कुठं असते? म्युकोजा मध्ये. म्हणजे म्युकोजा कोण करतं? एक तर रेस्पिरेटरी, आपण श्वास घेतो ती जी नळी असते त्या नळीच्या साईडला जे नाजूक लेअर असते ते म्युकोजा असते. त्या म्युकोजा मध्ये लिम्फोसाइट असतात. तर ते एक झाली रेस्पिरेटरी ट्रॅक. आपली एक डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, जे अन्ननलिका ते एक, आणि एक आपली जी युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरोजेनाटल जे ट्रॅक्ट आहे ते. म्हणजे लक्षात ठेवा इथं रेस्पिरेटरी ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि युरोजेनाटल ट्रॅक, हे तिन्ही ट्रॅक मध्ये तुम्हाला म्युकोजा भेटेल. आणि 50% जे लिम्फॉइड टिश्यू आहे म्युकोजाचा माल्टचा असतो. हे क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात ठेवा, माल्ट, म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. ओके, चला पुढचा पार्ट बघूया. लिम्फॉइड ऑर्गन खतम झालं. लिम्फॉइड ऑर्गन काय? इम्युन सिस्टीम आहे आपली बॉडीची. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपल्या बॉडीवर अटॅक होतो बाहेरून इन्फेक्शनचा, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये लिम्फॉइड टिश्यू ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट होते, म्हणजे इम्युनिटी ऍक्टिव्हेट होते. आता याच्यानंतर काय? याच्यानंतर कोणता पार्ट आहे? कोणता पार्ट आहे याच्यानंतर? एड्स, राईट? कंटिन्यू करायचं, कंटिन्यू करायचंय. चलो कंटिन्यू करते. आता याच्यानंतर कोणता पार्ट आहे बघा? एड्स, राईट? एड्स कशामुळे होतो? HIV व्हायरसमुळे. कशामुळे होतो? HIV व्हायरस. हे सगळ्यांना माहिती आहे. एड्सचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहित पाहिजे फक्त. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ओके, HIV चा लॉंग फॉर्म ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. जे सिंड्रोम असतो ना, एड्स हा सिंड्रोम आहे. काय आहे हा? सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय? ग्रुप ऑफ सिम्पटम्स. ग्रुप ऑफ सिम्पटम्स, हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी बघत असेल ते म्हणत असतात सर एवढे फास्ट का घेतात? हे शॉर्ट रिव्हिजन आहे. तुमचं ऑलरेडी वाचणं झालं पाहिजे या चॅप्टर, तरच तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणत असेल एवढं फास्ट का घेताय? तर एवढं फास्ट घेण्याचं कारण हे की रिव्हिजन आहे. फक्त रिव्हिजन असल्यामुळे आपण फास्ट घेतोय, दुसरं कारण काय? ओके, आता खूप टाइम झाला, मला वाटतं आपण इथं थांबू शकतो, कारण 1.5 तास म्हणजे खूप जास्त झालं. ओके, इथं आपण स्टॉप करूया. ओके, खूप जास्त झालं, कारण एड्स नंतर आपल्याला कॅन्सर नंतर ड्रग्स, एवढं बघायला अजून 1.5 तास लागेल. ओके, तर आपण आय थिंक इथं स्टॉप करूया लेक्चर. ओके, चालेल चालेल, इथं स्टॉप करूया. खूप जास्त झालं ना. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करूया. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एड्स बघूया, कॅन्सर अँड नाही चालणार, नो सर, कंटिन्यू करायचं, कंटिन्यू करा, कंटिन्यू तो करू काय? ठीक आहे, शॉर्ट मध्ये कंटिन्यू करूया. शॉर्ट मध्ये बघूया. ओके, HIV एड्स. ठीक आहे, चलो. HIV एड्स या दोघांचं तुम्हाला लॉंग फॉर्म माहित पाहिजे. आता याची जी टेस्ट आहे, टेस्ट कोणती आहे? 2 प्रकारचे टेस्ट असतात, त्याच्यात लक्षात ठेवा. एक असते कन्फर्मेटरी, एक असते नॉन कन्फर्मेटरी. कन्फर्मेटरी जी असते ना ती असते, आता पहिले नॉन कन्फर्मेटरी लक्षात ठेवा. नॉन कन्फर्मेटरी म्हणजे भलेही जर एखाद्याने टेस्ट केली एड्सची आणि त्याला जर HIV पॉझिटिव्ह आला तर त्याला कन्फर्म करण्यासाठी अजून एक टेस्ट करावं लागते.
ती असते कन्फर्मेटरी टेस्ट. लक्षात ठेवा, कन्फर्मेटरी. जे असते नॉन कन्फर्मेटरी त्याला म्हणतो आपण इलायझा टेस्ट. काय म्हणतो याला आपण? इलायझा. इलायझा. ओके. आणि जे असते कन्फर्मेटरी, ज्याने कन्फर्म होणार आहे की याला एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, तर हा आहे तुमचं वेस्टर्न ब्लॉटिंग. याला ब्लॉटिंग पण म्हणतात आणि ब्लॉट पण म्हणतात. तर इलायझा याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात तुम्हाला, लक्षात ठेवा. इलायझा म्हणजे काय? एन्झाइम लिंक इम्युनो सॉर्बंट असे. इलायझा एन्झाइम लिंक इम्युनोसॉर्बंट असे. ओके. आता इथं काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या एड्स मध्ये, जसं की एड्स स्प्रेड कसा होतो, तर जर असं मेन म्हणजे सेक्स्युअल इंटरकोर्स, सेक्स्युअल कॉन्टॅक्ट होणे, मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यावर हे जास्त स्प्रेड होतो. ओके. मल्टिपल सेक्स पार्टनर मध्ये पण जर मल्टिपल पार्टनर मध्ये जर एड्स असेल, एचआयव्ही असेल तर स्प्रेड होणार, तसं स्प्रेड होणार नाही. पण याला जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचंय, मल्टिपल सेक्स पार्टनर, एक रिझन पहिले कॉजेस बघूया आपण, रिझन बघूया. ओके. तर सेक्स्युअल इंटरकोर्स एक आहे. इन्फेक्टेड निडल, हे लक्षात ठेवा, इन्फेक्टेड निडल्स असेल. ओके. इन्फेक्टेड ब्लड असेल. इन्फेक्टेड ब्लड म्हणजे जर ब्लड ट्रान्सफ्युजन होत असेल, एखाद्याला आजार असतो बघा, इन्फेक्टेड निडल मध्ये आजार म्हणण्यापेक्षा जेव्हा कोणी ड्रग्स ऍडिक्टेड असतात, ते काय करतात? ड्रग्स घेतात आणि इंजेक्शन टोचतात. कोकेनचे वगैरे, हिरोईन ड्रग्स घेतात, टोचतात. आणि हेच एखाद्या इंजेक्शन युज केला आणि दुसरा एखादा ड्रग ऍडिक्टेड आला, त्यांनी पण इंजेक्शन भरला, टोचला. हे ड्रग्सच्या ह्याच्यात आहे ना, कळत नाही लोकांना, कारण ते पूर्ण आहे ना, त्या ड्रग्समुळे ते पूर्ण डोकं खराब झालं असतं. त्यांना इंजेक्शन दिसत नाही, त्यांना फक्त ड्रग्स दिसतं. मग त्या नादात काय होतं, हे एकाने युज केले असते तर दुसरा युज करतो, आणि जर त्यांना एचआयव्ही असेल तर ते स्प्रेड होतो 100%. ते इन्फेक्टेड ब्लड एक असेल, आणि इन्फेक्टेड निडल मध्ये, ड्रग ऍडिक्शन मध्ये हे खूप जास्त प्रमाणात एड्सचा स्प्रेड व्हायला दिसतो आपल्याला. ओके. आता याची जी ट्रीटमेंट असेल, याची ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन तर तुम्हाला माहिती आहे. प्रिव्हेन्शन मध्ये काय? कॉन्डोम यूज करा. काय यूज करायचंय? कॉन्डोम, कारण हा कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, मोस्ट इफेक्टिव्ह आहे कॉन्डोम. मेल मध्ये कॉन्डोम आहे, फिमेल मध्ये पण फिमेल कॉन्डोम असतात, डायफ्राम असतात. ओके. आता प्रिव्हेन्शन मध्ये काय? गव्हर्नमेंट पण काम करतो प्रिव्हेन्शन साठी, आणि नॉन ऑर्गनायझेशन पण काम करतात, जसं एनजीओ असतात काही. आणि गव्हर्नमेंटची कोणती संस्था आहे? नाको. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन येऊ शकतो. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. हे दोन्ही पण काम करतात. हे काय करतात दोन्ही पण? हे पीपलला एज्युकेट करतात. काय करतात? एज्युकेट करतात. बाबा, सेक्स कॉन्टॅक्ट झाल्यावर कोणते डिसीज होऊ शकतात, तुम्ही सेफ सेक्स करा. सेफ पण करणार, सेफ सेक्स म्हणजे कॉन्डोम यूज करा, कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करा, म्हणजे याच्यामुळे एड्स वगैरे असेल, एचआयव्ही असेल, ते स्प्रेड होणार नाही. हिपॅटायटिस बी सुद्धा स्प्रेड होऊ शकतो सेक्स्युअल कॉन्टॅक्टमुळे. ओके. सिफिलिस सुद्धा स्प्रेड होतो, हे लक्षात ठेवा. दोन काम करतात त्याच्यात. दिस इज एड्स, जास्त काही नाही याच्यात, याच्यात बस एवढंच लक्षात ठेवा. ओके. हा, याच्यात अरे हा, एचआयव्हीचं मेन डायग्राम राहिली आपली. काय होतं आता, जे एचआयव्ही व्हायरस आहे ना, त्याच्याविषयी थोडं बघूया. एचआयव्ही व्हायरस, जे एचआयव्ही व्हायरस आहे ना, एचआयव्ही व्हायरस, या एचआयव्ही व्हायरस मध्ये दोन काय असतात? एचआयव्ही व्हायरस मध्ये दोन काय असतात? आरएनए असतात. काय असतात? आरएनए. दोन आरएनए मॉलिक्यूल असतात. ओके. आणि त्याच्या सोबतच काय असतात? एक एन्झाइम असतो. कोणता एन्झाइम? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम. कोणता एन्झाइम? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एन्झाइम असतो. ओके. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि हे जे असतात, हे काय असतात? त्यांचे आरएनए मॉलिक्यूल. हे काय आहे? आरएनए मॉलिक्यूल आहे. हे आरएनए आहे. आता हे व्हायरस आहे, एचआयव्ही व्हायरस आहे. हा काय आहे? एचआयव्ही व्हायरस. ओके. आता एचआयव्ही व्हायरसचा स्ट्रक्चर कसं आहे बघा. एचआयव्ही व्हायरसच्या साईडला आहे ना, असे प्रोटीन लेअर असतात. काय असतात? प्रोटीन लेअर. अशी प्रोटीन लेअर असते. याची मधली असते त्याला म्हणतो आपण P24. ओके. ओके. आणि बाहेरची जी असते, याच्या बाहेर अजून एक प्रोटीन लेअर असते. याच्या बाहेरून अजून एक प्रोटीन लेअर असते. थोडी किचिड बिचिड होणार आहे दादा, पण समजून घ्या. आता हे असते प्रोटीन 17 पासून बनलेली. ओके. आणि याच्या बाहेरून एक लिपिड लेअर असते. काय असते? याच्या बाहेरून एक लिपिड लेअर असते. आणि हे जी लिपिड लेअर आहे, हे लिपिड लेअर आहे. काय आहे? लिपिड लेअर. या लिपिड लेअरवर असे मॉलिक्यूल असतात, छोटे छोटे असे मॉलिक्यूल असतात. या मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण? ग्लायकोप्रोटीन 120. कोणता ग्लायकोप्रोटीन असतो? ग्लायकोप्रोटीन 120. ओके. आता हे जे एचआयव्ही असतो,
एक मिनिट, मला तुमचे चार्ट दिसत नाही. येस, ओके. आता जे HIV बघा, आता जेव्हा आपण हे मदनलाल आहे आपला, आपण मदनलालला का घ्यायचं? आपण मदनलाललाच घेतोय प्रत्येक वेळेस. ठीक आहे, एक्झाम्पल साठी HIV व्हायरस आहे. HIV व्हायरसने मदनलालवर अटॅक केला. काय केलं? अटॅक केलं. आता मदनलालच्या वर अटॅक केला, पण मदनलालवर कोणावर अटॅक करतो ते? तर पहिल्या 2 सेलवर अटॅक करणार. मदनलालच्या शरीरामध्ये 2 सेलवर अटॅक करणार. कोणती सेल? एक तर ते अटॅक करणार मदनलालचे हेल्पर टी सेलवर. हेल्पर टी सेल जे टी लिम्फोसाइटच एक टाइप आहे, हेल्पर टी सेल. आणि मदनलालची दुसरी सेल असणार मॅक्रोफॅज. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारू शकतात की HIV व्हायरस पहिले कोणत्या सेलवर अटॅक करते? तर हेल्पर टी सेल आणि मॅक्रोफेज हे 2 सेल आवडत्यावर HIVच्या. का? कारण आपल्या शरीराला प्रोटेक्ट करायचं, म्हणजे आपल्या शरीराला व्हायरस पासून, बॅक्टेरिया पासून, इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी जे कोणते असतात 2 सेल, तर हेच असतात. हेच आपल्या शरीराला नेहमी प्रोटेक्ट करत असतात. म्हणून HIV काय करतो? पहिले यांच्यावर अटॅक करतो. आणि याच्यावर एकदा अटॅक केलं काय होतं? मग शरीर पूर्ण इम्युनिटी वीक होऊन जाते आणि त्याच्यावर अटॅक एकदम HIVचं म्हणजे पुढची प्रोसेस नॉर्मल होऊन जाते HIV साठी. मग पहिले याच्यावर अटॅक करणार. आता बघा, मदनलालची हे घ्या, हेल्पर टी सेल घेऊन टाकायची. ओके, आणि हे आहे तुमचं HIV व्हायरस. ओके, हे तुमचं HIV व्हायरस. हे मदनलालचे हेल्पर टी सेल. हे कोणती सेल आहे? हेल्पर टी सेल किंवा मॅक्रोफॅज कोणती एक असणार. आणि हे आहे त्याचं न्यूक्लियस. हे काय आहे तुमचं? न्यूक्लियस. हे लक्षात ठेवा, इथे त्याचा न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. हे नॉर्मल आहे. हे जेनेटिक मटेरियल DNA फॉर्म मध्ये. हे कसं आहे? RNA सिंगल स्टँडर्ड आहे. आता काय HIV मध्ये गेला, HIV मध्ये गेल्यावर प्रोटीन बाहेरची कव्हरिंग जात नाही, फक्त व्हायरस जातो. आणि व्हायरस बरोबर एन्झाईम जातो. बरोबर. आता काय होतं बघा, जसं हे व्हायरस आहे HIV व्हायरस, ओके, आणि त्याच्याबरोबर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आहे. हे जे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज जे एन्झाईम आहे, हे काय करतो माहितीये का? हे जे RNA मॉलिक्यूल आहे, या RNA मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन करतो DNA मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन करतो? DNA मध्ये. बघा, हा RNA, आता हा झाला DNA. कोणी केलं हे? तर हे केलं या एन्झाईमने. कोणी केलं? या एन्झाईमने काय केलं? RNAचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? हे केलं DNA मध्ये. पण कोणता DNA? ते पण कॉम्प्लिमेंटरी. एक्झॅक्ट याला मॅचिंग होईल याची कॉपी बनवली. ओके, कॉम्प्लिमेंटरी DNA माहिती तुम्हाला, नायट्रोजन बेसिस असतात A T U C वगैरे, तर यांना मॅचिंग मध्ये जे असतात, ओके, ॲडेनाईन थायमाइन आठवत असेल ना हे सगळे, तर याची कॉम्प्लिमेंटरी DNA बनवलं. आता बघा, इथं हेच प्रोसेस इथं दाखवतो मी तुम्हाला. हेच इथं दाखवतो बघा, कॉम्प्लिमेंटरी DNA बनवलं इथं. हे DNA, हे RNA, हे DNA बनला. आता जसं हे DNA बनतो, हे सायटोप्लाझम मध्ये. आता जसं DNA बनला, हे DNA याच्यामध्ये घुसून जातो. कुठं घुसतो? न्यूक्लियस मध्ये. आता न्यूक्लियस मध्ये घुसल्यावर बघा, मी याला ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता हे ब्ल्यू कलर मध्ये गेले, हे याच्यामध्ये मिक्स होऊन जातं. ओके, आता मिक्स झाल्यावर काय करतो? हे जे DNA मध्ये काय करतो? रेप्लिकेट होतो. खूप सारे DNA मध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि इथून ते खूप सारे RNA बनवतो. काय बनवतो? खूप सारे RNA बनवतो. आणि RNA तो बनवतो, पण RNA पासून प्रोटीन बनवून याची कव्हरिंग पण बनवून टाकतो. म्हणजे काय झालं बघा, हे RNA चे मॉलिक्यूल मध्ये इंटर व्हायचं असं HIV व्हायरस होता. हा HIV व्हायरस याचा RNA मॉलिक्यूल मध्ये गेला आणि असे खूप सारे HIV व्हायरस तयार करून गेला. ओके, आता जसं खूप सारे HIV व्हायरस तयार झाले की हे HIV व्हायरस काय करतात? या सेलला बस्ट करतात, फोडून टाकतात. ओके, आता हे व्हायरस दुसऱ्या हेल्पर टी सेल मध्ये घुसेल. मग तिथे काय करणार? खूप सारे व्हायरस तयार करणार, मग तिसऱ्या सेल मध्ये जाणार. ओके, असं हे करत हेल्पर टी सेल काय करतात? ते डॅमेज करून टाकतात, पूर्ण ब्रेक करतात. ओके, पण मॅक्रोफेजेस ब्रेक नाही करू शकत. मॅक्रोफेजेस ब्रेक नाही करू शकत का? कारण मॅक्रोफेज काय करते? हे जेवढे पण HIV व्हायरस आहे ना, जेवढे पण HIV व्हायरस ते बनवतात, ते सगळ्यांना स्टोअर करते. ब्रेक होणारच नाहीये, हे ब्रेक होत नाही. म्हणून याला काय म्हणतो माहिती? मॅक्रोफेजला आपण HIV फॅक्टरी पण म्हणतो. HIV फॅक्टरी काय म्हणतो? HIV फॅक्टरीज. लक्षात ठेवा, मॅक्रोफेज ब्रेक होत नाही असं हेल्पर टी सेल साठी. मॅक्रोफेज ब्रेक होते म्हणून त्याला HIV फॅक्टरी सुद्धा म्हणतात. ओके, बस एवढंच आहे. याच्यानंतर बघणार आपण कॅन्सर. ओके, कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे एखादी सेल असेल शरीराची, त्याची अनकंट्रोल ग्रोथ होते. काय होते? अनकंट्रोल ग्रोथ होते. नॉर्मल सेलची ग्रोथ कशी असते? नॉर्मल असते. पण कॅन्सरस सेलची ग्रोथ कशी असते?
अनकंट्रोल असते, अनकंट्रोल ग्रोथ असते सेलची. आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज असतात बघा. पहिली प्रॉपर्टी, मला घसा दुखायला लागतो आता. एक काम करूया आपण, काय एवढा वेळ बोलून बोलून आहे ना घसा दुखायला लागतो. कमीत कमी 2-2.5 तास झाले. आपण नेक्स्ट लेक्चर ठेवूया याच्यासाठी, कारण कॅन्सर आणि ड्रग्स करणे म्हणजे कम्प्लीट 1 तास लागणार आहे. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चर ठेवूया, चालेल? काही प्रॉब्लेम नाही ना? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण संपूया. टाटा, बाय बाय, ऑल द बेस्ट. उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. नेक्स्ट राहिलेले पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. ओके, चालेल? चलो, थँक्यू. चलो, ओके ओके, चलो, टाटा. थँक्यू फॉर वॉचिंग.